या पलीकडे प्रत्येकाने जे नाटक महाराष्ट्रात घडवलंय ना, ते कायम स्वतःच्या जीवावर घडवलेलं आहे. कधीही सरकारवरती अवलंबून कुठल्याही नाटकाच्या गोष्टी अवलंबून राहिल्या नाही, कारण खर्चाचा किती असा भाग होता. कितीतरी नाटकं चालत आहेत, उत्तम चालणारी नाटकं आहेत, आणि इकडे आपण जर बघितलं थिएटरमध्ये सिनेमा लागला तर किती आठवडे, एक आठवडा गेला, 2 आठवडे गेले की असं हे प्रमाण आहे. त्या सुरेश कलमाडीला ना एक असं एक काहीतरी होतं की पुण्यात आहे ना, इथले रस्ते असे पाहिजेत, या बिल्डिंगांचं हे असं पाहिजे, हे असं पाहिजे, असं काहीतरी स्वरूप. पुण्याचा गणेशोत्सव हा भारतभर किंवा परदेशी लोकांनी आकृष्ट व्हावं, इथे यावं, याचं फार मोठं श्रेय पुण्याच्या आपल्या गणपती फेस्टिवलला आहे. त्यांचा विकनेस कुठला आहे माहिती? शरद पवारांचा कविता आणि गाणं. कायम तुमच्या गाडीत त्यांच्या बसलात ना, तुम्हाला सगळं अगदी पूर्णपणे सगळे क्लासिकल गाणारे, म्हणजे अण्णांच्या पासून ते कुमारांच्या पर्यंत सगळं तुम्हाला ते दिसेल. आणि तुम्ही संगीताच्या भाषेत बोला ना तुमच्या वर्तमानपत्रामध्ये. नाही तुम्हाला लय सापडली सर, तुम्ही अजून विलंबित आहात, जरा मध्यम तरी घ्या. अहो लय शरदराव, याच्यामध्ये चक्क मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांचा सत्तेचा झगडा आहे. कारण त्याच्यावरती गडबड अशी झाली होती, सिनेमा पाहिल्यानंतर एक अतिशय उत्साही मंत्री होते, आमदार त्यांचे, त्यांनी शरदरावांचा हक्कबक्क आणला. तुम्ही काय शरदराव, तुम्ही आमची परवानगी नाही घेतली, तुम्ही चक्क विधानसभा त्याला शूटिंगला गेला. राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये अनेक स्पंदनं असतात आणि ती बदलतात. फार कष्टाने आपण स्वातंत्र्य मिळवलं आहे. गांधींनी, नेहरूंनी खूप खूप कष्ट करून स्वातंत्र्य मिळालंय. तुमचा सिनेमा येईल, त्यात विधानसभा असेल, त्यात आमदार काय करत आहेत आत्ताचे, असं चित्रीकरण असणार. तुम्हाला मोकळी काय, एक लक्षात ठेवा, विधानसभामध्ये 4 भिंती नाही आहेत. विधानसभा एक अत्यंत सात्विक गोष्ट आहे. नमस्कार. लोकसत्ता लोकसंवादमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आणि डॉक्टर जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक, सिने निर्मातेही आपल्याकडे आलेले आहेत. आणि आज सर, या लोकसत्ता लोकसंवादचा हेतू असा आहे की या महापालिका निवडणुकीमध्ये नागरिकांचे जे प्रश्न आहेत, नागरिकांना ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत, त्या ऐरणीवर असाव्यात, राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर हे प्रश्न असावेत, फक्त राजकीय मुद्दे नसावेत. हा या सगळ्या संवादाचा हेतू आहे. या संवादामध्ये तुम्हाला बोलवण्याचा उद्देश अशा आहे की तुम्ही गेली 25 वर्ष पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे संचालक म्हणून इथे पुणेकरांना माहितीही आहात, आणि पुणेकरांसाठी वेगवेगळ्या जागतिक दर्जाच्या फिल्म्स त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि एक प्रकारे चित्रपटाचा रसिक घडवणं असं कामही या महोत्सवाने केलंय. तर पुणे हे रसिकांचं शहर म्हटलं जातं, पुण्यातली दाद महत्त्वाची मानली जाते, वेगवेगळे इथे महोत्सव होतात, सांस्कृतिक राजधानी असं बिरुद पुणं मिरवतं. पण या सगळ्या बिरुद मिरवल्यानंतरही कुठल्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर प्राधान्याने किंवा प्राधान्यक्रमाच्या पहिल्या 5-10 क्रमांकामध्ये त्या यादीमध्ये सांस्कृतिक महत्त्व जपण्यासाठी पुण्याचं, किंवा ते वाढवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी तो विषय अजेंड्यावर येत नाही. तर असं का होतं हे एक तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. आणि असं होऊ नये त्याच्यासाठी काय करता येऊ शकेल, कशा पद्धतीने प्रयत्न करता येऊ शकतील, हेही आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. त्या बाबतीत आधी तुम्ही तुमची भूमिका मांडावीत, आणि मग आम्ही काही तुम्हाला प्रश्नही आमच्या मनात आहेत ते विचारायची इच्छा आहे. नाही, मला काय वाटतं की सांस्कृतिक गोष्टी पुण्यामध्ये घडतात, त्या खरोखर खूप घडतात. त्यामध्ये सगळ्यात काय होतं म्हणजे राज्यकर्त्यांचा हा भाग कायमच राहिला. उदाहरणार्थ नाटक हा प्रकार जर घेतला तर पुण्यात असू दे की मुंबईला असू दे की महाराष्ट्रामध्ये, नाटक हा भाग नेहमीच त्यात ज्यांना रस आहे त्यांनी केलेल्या ग्रुपमध्येच कायम राहिला आहे. म्हणजे भालबा केळकर आमचे गुरु. प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन सुद्धा सरकारने केलेलं नव्हतं, तर स्वतः डॉक्टर श्रीराम लागू, त्यानंतर भालबा केळकर, राम खरे सगळे एकत्र आले. त्याने एक हौस होती की जे धंदेवाईक रंगभूमीवर चालणारं जे आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला करायचं आहे. आपण सरकारची मदत घेऊ आणि करू असं नव्हतंच.
तसंच मुंबईला सुद्धा आत्माराम भेंडे किंवा विजया मेहता यांनी जे नाटक सुरू केलं ते सुद्धा, ज्याला आपण जसं ब्रॉडवेला ऑफ ब्रॉडवे ऑफ ब्रॉडवे म्हणतो तसं, हे कायमच प्रायोगिक म्हणून जी ॲक्टिव्हिटी होती ना ती कायम कधीही नव्हती. त्या काळामध्ये नगरपालिका म्हणजे महानगरपालिका आत्ता ते मदत करायचे, काही ग्रँट ती म्हणजे जुजबी असायची. या पलीकडे प्रत्येकाने जे नाटक महाराष्ट्रात घडवलंय ना ते कायम स्वतःच्या जीवावर घडवलेलं आहे. कधीही सरकारवरती अवलंबून कुठल्याही नाटकाच्या गोष्टी अवलंबून राहिल्या नाही, कारण खर्चाचाच किती असा भाग होता. संध्याकाळी यायचं, तालीम करायची आणि नाटक उभं राहिलं की त्याचा खर्च जो असेल तो आणि लेखकाची रॉयल्टी, या पलीकडे असं त्यांना काही नसायचं. त्यामुळे त्या काळामध्ये भालबाई टिळकांची नाटकं केलेली आहेत. ते म्हणजे पीडीएसाठी करायचं म्हटल्यानंतर व्यंकटेश माडगुळकर आहेत, वसंत कारेटकरांची पहिली वेड्याचं घर उन्हात सारखं अत्यंत महत्वाचं नाटक, ज्यात श्रीराम लागूची भूमिका अत्यंत अप्रतिम मानली जाते. हे सगळं त्यावेळेला त्यांनी केलेलं होतं. मुंबईला तसंच आत्माराम भेंडेचं थिएटर होतं. विजयाबाई नंतर आल्या. या सगळ्यांचं कधीही सरकारवरती अवलंबून राहिलं नाही. आणि आजच सुद्धा नाटक आता हे येतं कुठे, तर व्यावसायिक रंगभूमी जेव्हा येते ना तेव्हा कधी कधी त्यांचा जेव्हा पडता काळ येतो त्यावेळेला कदाचित मला असं वाटतं की त्यांना थोडंसं असं लागतं की सरकार आमच्यासाठी काय करतंय. हा नाटकाचा विषय आहे. आता अलीकडेच त्यांनी जसं एक सिनेमाला ते कर परिचय भाग सुरू झाला तसा सरकारने व्यावसायिक नाटकाला मदत करायची वर्षाला काही नाटकांना असं एक धोरण ठेवलेलं आहे. पण कल्पना त्यात पण अशी होती की जी चालणारी नाटकं आहेत त्या नाटकाला कशाला अनुदान पाहिजे, पण तुम्ही कधी वेगळं करणार आहात का, अशी एक मुवमेंटमध्ये व्यावसायिक रंगभूमीवरची पण झाली आहे. तर सरकारचा उद्देश काय होता त्यावेळेला की आम्हाला जे विचारायचे लोक त्यामध्ये असं, किंवा समजा उद्या पणशीकरांचं थिएटर आहे, पणशीकरांना असं वाटतं की एक नाटक शेक्सपिअरचं करावं पण ते चालणार कसं. त्यांना समजा पणशीकरांनाच उद्या मॅकबेथ करायचं तर ते सरकारची जर मदत आली तर तो निदान एक 10 प्रयोग तरी व्यावसायिक रंगभूमीवरचे काय असते ना पण आपण चालू, ही कल्पना त्या मागे होती. तर पुढे तसं काही होत नाही. ते व्यावसायिक रंगभूमी आपल्या डौलात चालते, ती त्यांना जे पाहिजे ते विषय येतात आणि परिस्थिती आत्ता नाटकांची जास्त चांगली आहे सिनेमापेक्षा. पण माझा गेल्या 20-25 वर्षाचा जो अनुभव आहे रंगभूमीचा मराठी, तो असा आहे की ज्या वेळेला रंगभूमी उत्तम चालते ना मराठी सिनेमे रस्ता विचारतात. ज्या वेळेला दादा कोंडके अनंत माने यांचे सिनेमे जोरात होते ना तर नेमकं मराठी नाटक असं मागे गेलेलं. अशी नेहमी हे दोलायमान राहिलेलं आहे, कायम राहिलंय. आता आपण बघा ना कितीतरी नाटकं चालत आहेत, उत्तम चालणारी नाटकं आहेत आणि इकडे आपण जर बघितलं थिएटरमध्ये सिनेमा लागला तर किती आठवडे, एक आठवडा गेला, 2 आठवडे गेले की असं हे प्रमाण आहे. याला कारण पुन्हा मध्यम वर्ग आहे. शेवटी दोन्हीकडे जोपर्यंत मध्यम वर्ग पूर्णपणे वळत नाही तोपर्यंत तो सिनेमा नाटक याला काहीही अर्थ नसतो. आपली परिस्थिती बाकीच्या प्रांतापेक्षा बंगाल जरा अपवाद आहे, तर तशी परिस्थिती मराठी रंगभूमीची जी आहे तशी परिस्थिती भारतभर आहे असं मला वाटत नाही. इतकंच नाही तर मराठी रंगभूमीवरती हा जो प्रकार सकाळी 10चा शो, दुपारी 4चा शो आणि रात्री 9चा शो हे फक्त महाराष्ट्रात. इव्हन बंगालमध्ये गुरुवारी एक शो असतो ॲडिशनल आणि शनिवार रविवार 2-2 शो, म्हणजे एक शो आणि एक शो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हे नाटक आणि सिनेमा असं एक प्रकरण आहे. शास्त्रीय संगीताचा विचार केला तर मुंबईतही घराणी आहेत, मुंबईत पण गायक शिक्षक आहेत, पुण्यात पण आहेत. ते पुन्हा स्वयंभू स्वतःच्या ह्याच्यावर चालणार, त्यालाही कुणी ग्रँड. आता सवाई गंधर्व आहे, पण सवाई गंधर्वमध्ये सुद्धा अगदी अण्णा असेपर्यंत सरकारचं काहीतरी असावं असं नाहीच नव्हतं. सगळं श्रोत्यांच्यावरती त्यांनी अवलंबून ठेवलं आणि इतकी वर्ष ते चालतंय सवाई गंधर्व. आणि स्वतः म्हणजे अक्षरशः अनेक भागातून लोक येतात आणि राहतात तिथे 3 दिवस. हे सगळं सुद्धा ते स्वतःच संयोजन आहे. त्यामुळे हा विषय जो आहे ना सिनेमाकडे आपण बोललो तर इस्पेशली लोकांना एकत्र येऊन काय होऊ शकतं
तर एक स्नेहसंमेलनासारखं एक फिल्म फेस्टिवल. तर कल्पना अशी ऍक्सिडेंटली निघाली ती, म्हणजे कलबाडी त्यावेळेला इथे हे होते, मुख्य होते त्यावेळेला. त्यांनी एक इथे टुरिझमचा एक सेमिनार घडवलं होतं. त्याच्यामध्ये 2 दिवसातून युरोपियन आणि अमेरिकन देशातून काही टुरिझम मधले लोक आले होते. आणि टुरिझम मधल्या लोकांनी असं ठरवलं होतं की पुण्याला इंटरनॅशनल मॅपवरती आणायचं म्हणजे काय करायचं, त्यासाठी काय. तर सुरेशने मला सांगितलं, सुरेश एक काम करूया, एक जब्बार अथवा एक ती पुण्यावरची नोट तू कर. म्हटलं अरे मी तसं खास पुण्यातला नाही, माझं मेडिकल वगैरे सगळं इथं झालं, माझं नाट्यसंस्था माझ्या इथल्या आहेत, पण मी तसं माझं सगळा भाग दौंडचा आहे, मी ग्रामीण भागातला आहे, मी काय तसा अगदी खास पुण्यातलाच नाही. तर माझा ऐक, प्रेझेंटेशनचा प्रश्न आहे, यू प्रेझेंट इट बिकॉज इंटरनॅशनल क्राऊड, तू बोल. आणि मग मी ते अरुण केतकरांचं पुस्तक आणि सगळी पुस्तकं गोळा केली आणि त्यापासून पुढं म्हणजे काय, म्हणजे गंजपेठ म्हणजे काय, रेवार पेठ म्हणजे काय, मस्तानी महल म्हणजे काय, काय काय लोकांना अट्रॅक्शन करता येईल, सगळ्या गोष्टी माझ्या भाषणातून मी सांगितल्या. त्यामध्ये एक खोचकपणा माझ्यात पण पुणेरीपणा आलाय. बोलतो म्हणलं की मित्र हो, तुम्ही आता युरोपमधून आलात वगैरे, पण एक लक्षात ठेवा, टुरिझम हिअर इज गोइंग टू स्टे, पण 2 ते 4 तुम्हाला जरा आराम करायला लागेल. एक फ्रेंच म्हणलं, व्हॉट इज दिस डॉक्टर पटेल, आय कांट अंडरस्टँड. नाही, इट्स अ पोस्ट-प्रँडियल नॅप. So you have to take post-prandial nap. You don't work after eating lunch? No, we normally don't work. We need. It's a medically proved thing. त्या डॉक्टर सरदेसाईंची पण म्हणायचं होतं, त्यांची थिअरी होती की हार्ट अटॅक्स हे पोस्ट पेडल नॅप नंतर कमी होतात. इथं पत्रकारांना सांगून उपयोग नाही, कारण तुम्हाला शक्य नाही. पण एक नियम असा आहे की डॉक्टर सरदेसाईंचं म्हणणं असायचं होतं की जेवल्यानंतर दुपारी 20 तास तुम्ही नॅप म्हणजे विश्रांती घ्यायची आहे. शरीराचं जे रक्त आहे ते पचनाकडे जायचं असतं, त्यामुळे त्याचा वाकही वापर करू नका, अशी थिअरी आहे. आणि त्यामुळं त्या काळात त्यांनी असं म्हटलं होतं की 67% हृदयविकार कमी होतात. आणि अनेक लोकांनी फार सिरियसली घेतलं होतं. पण ते असं ते जोकर झालं. अपार्ट फ्रॉम दॅट मी म्हटलं एक गोष्ट पुन्हा नीड्स, इफ यू वॉन्ट टू गो ऑन अ इंटरनॅशनल मॅप, तर मला असं वाटतं की ते आम्हाला इथे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असेल तर एक पुणे हे इंटरनॅशनल मॅपवरती येईल. आणि त्याला काहीतरी पाश्चात्य स्पर्श लागतो, त्याशिवाय तुम्ही इंटरनॅशनल होणार कसं आहे. टुरिझममध्ये हे आवश्यक आहे. ते कसं आम्ही सांगू ना इथे, हा बाजीरावांचा महाल आहे, हे सगळं आम्ही हिस्ट्री सांगू, सगळं सांगू की सदाशिव पेठ का झाली, रेवार पेठ का आली, हे पर्टिक्युलर पेठांच्या मध्ये काय आहे, ही विभागणी कशी झाली. इंटरेस्टिंग आहे. तुम्ही जर युरोपला कधी गेलात तर तुम्हाला असं दिसेल की एक दगडच असा उभा असतो आणि त्याच्यात नंतर त्या दगडाच्या मध्ये तिथं तो प्रेम कसा सांगायला लागतं. अरे काय असतं तर म्हणे दॅट बॉय मेट हर हिअर. त्या दोघांच्या इथे गाठभेटी व्हायच्या. गोव्याला पण आहे असं एक ब्रिज आहे बघ, त्या ठिकाणी असं काहीतरी अशी प्रेमकथा घडलेली आहे. तुम्ही कधी गेलात तर ते सुंदरपणे ते सांगतात की इथे ते दोघं भेटले आणि मग चुकून ती पाण्यात बुडाली आणि असं असं. म्हणजे लोकांना जे टुरिस्ट आले असताना अगदी हळवं करून सोडतात. इतकं सुंदर गाईड म्हणजे हा जगातला मोठा प्राणी असतो, तो जो काय करतो. तर हे गाईडचंच काम आपल्याला करायचं आहे पुणे मोठं करायला. तर इथे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पाहिजे आणि एक इंटरनॅशनल म्युझिक फेस्टिवल पाहिजे. म्हणजे इट शुड गो. म्हणजे सवाई गंधर्व तर मोठीच गोष्ट आहे, परंतु व्हॉट इज हॅपनिंग ऑल ओव्हर द वर्ल्ड. आता रॉकमध्ये काय होते, रॉक अँड रोलमध्ये काय होते, ब्लूज म्हणजे काय, जॅझ म्हणजे काय, हे कसं कळणार. आता ते हे राहिलं बाजूला, ते नाही राहिलं. पण सुरेशने नेमकं बरोबर हे पिकअप केलं. पण हे बघ, आता तू बोललाच आहेस, आता तू फिल्म मेकर आहेस, केव्हा असतं साधारणपणे करावं. म्हटलं परदेशी पाहुणे या दृष्टीने एक जानेवारीमध्ये आपण करावं. जानेवारीमध्ये ओके, 6 महिने आहेत अजून. यू स्टार्टेड, फंडिंगचा प्रॉब्लेम नाही. दॅट इज हाऊ वी स्टार्टेड पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. ही सुरुवात अशी झाली. का सुरेश कलमाडीला ना एक असं एक काहीतरी होतं की पुण्यात आहे ना, इथले रस्ते असे पाहिजेत, या बिल्डिंगचं हे असं पाहिजे, हे असं पाहिजे, असं काहीतरी स्वरूप. मला वाटतं कदाचित आय डोंट नो, नाव ॲनलाइज ही इज नो मोर. त्याचं जे पहिलं NDA मधलं शिक्षण आहे ना, ही वॉज अ पायलट.
त्यांना पायलट या माणसाला एक बरोबर कशी दिशा काय आणि कुठे जाऊन कसं उतरायचं किंवा कसं बरोबर नेमकं संकटाच्या काळात होतं हे काहीतरी कळत असतं. म्हणजे माझं ॲनालिसिस मी सुरेशला कधी सांगितलं नाहीये, मग त्यांनी काय केलं समजा माहीत. पण म्हटलं असं काहीतरी असावं. कधी कधी असतं ना तुमचं बॅकग्राऊंड तुम्हाला इट हेल्प्स. पण तरी पहा ना तुम्ही पुण्याकरता काय करायचं, रस्त्यांचं काय, सगळ्या गोष्टी, त्या सांस्कृतिक गोष्टी, त्या गणेश फेस्टिवलचं मोठं काम आहे. त्या काळामध्ये मला असं वाटतं की पुण्याचा गणेशोत्सव हा भारतभर किंवा परदेशी लोकांनी आकृष्ट व्हावं, इथे यावं, याचं फार मोठं श्रेय पुण्याच्या आपल्या गणपती फेस्टिवलला आहे. आणि मला आता सुरेश नाही आहे पण हे गोष्ट तितकीच खरी आहे की ती गणेश फेस्टिवलमध्ये शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, लोककला या गोष्टीला फार महत्त्व. जेवढे ॲटम्स होते ना त्यामध्ये मी अण्णांच्या पासून सगळ्यांची गाणी झालेली आहेत. तुम्ही नाव घ्या, ती सगळी मंडळी, वादक मंडळी इथे येऊन गेलेली आहेत. सगळं फार छान ते व्हायचं. आणि ते अजूनही आता प्रथा ते पुढं काय लोक करतायत मला माहीत नाही. पण ते एक फार मोठं जसं क्लासिकल आर्ट्सला एक काहीतरी बऱ्यापैकी बळ मिळावं असं ते होतं. तर पुण्यात राजकारणी लोकांनी केलेल्या काही गोष्टी डेफिनेटली आहेत. आता तुम्ही जर मला विचाराल की आता पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे सगळं आहे, मला फक्त आत्ता काय काळजी वाटते माहिती आहे, म्हणजे कलेच्या दृष्टीने सांगते, ही नाटकातली मुलं जी आहेत ना त्यांचे जर हाल आहेत थोडे. आता हा प्रदीप वैद्य आमचा करतोय बॉक्स, हा तो करतोय प्रयत्न, किंवा डॉक्टर श्रीराम मागू रंगमंच आहे. पण आता अजूनही अशी परिस्थिती अशी आहे की जर एखादा ग्रुप असेल ना तर नाटकाच्या तालमीला जागा नाही आहेत, किंवा अरंगेतरला जागा नाही आहे, किंवा काही गाण्याच्या काही गोष्टी आहेत त्याला काही गुरुनी यावून शिकवावं असं नाही आहे. हे सगळं आपण विद्यापीठांच्यावर अवलंबून केलंय. तर सरकारनं जर काही करायचं असेल तर पु ल देशपांडे अकादमी, मी पहिला त्याचा हा होतो मुख्य मुंबईला, तसं ना पुण्यामध्ये इतकं आहे, 8 विद्यापीठ आहेत. आत्ता आपल्याला जर गरज असेल ना तर एक कला अकादमी, परंतु तरुण मुलांसाठी ती इंडिकेट करावी. बाकीच्या गोष्टी घडतात, परंतु 18 वर्षापासून 17 वर्षापासून जे उमलतं वय आहे, जर करायची जी उर्मी असते त्या मुलांना 35 वर्षापर्यंत इथे एक व्यासपीठ देणं गरज आहे. म्हणजे असं एक कला केंद्र हवं आहे ज्या ठिकाणी एक 3-4 छोटी 350-300ची थिएटर्स आहेत. त्याच्यानंतर तालमींसाठी एक जागा आहे ज्या ठिकाणी तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी भाड्याने द्या, ती त्यांना जायला पाहिजे. नृत्यासाठी काहीतरी क्लासेस पाहिजेत. अशा पद्धतीची एक जागा आत्ता पुण्यामध्ये 10-12 एकरमध्ये ती असावी, टोटली डिव्होटेड टू थिएटर्स आहेत म्युन्सिपाल्टीने केलेली. कॉर्पोरेशनची थिएटर्स खूप आहेत. त्या थिएटर्सचा आपल्याला अकॅडमिक उपयोग नाही होत फार. माझं म्हणणं ते अकॅडमिक आहे. जसं आता आपण यूथ पुणे फेस्टिवलला, मला असं वाटतं की पुणे हे विद्यार्थ्यांचं शहर असं म्हणत असताना केवळ पॉप्युलर ही गोष्ट नाही होतो, पुण्याच्या अंगातच नाही आहे ती. पुणेकरांच्या अंगामध्ये प्रचंड लोकप्रियता असावी वगैरे असं नाहीये. भीमसेन जोशींच्या पण डोक्यात नव्हतं. पण ते जे पारंपरिक गाणं गायचे सोबत 8-10 हजार लोक आहेत, पण अण्णांनी त्याचा व्यवसाय करावा असं काही त्याच्या डोक्यातच नव्हतं. ते गात गेले आणि येणारे हिचं सगळे, अगदी बेगम अख्तरनं सुद्धा एकदा पुलंनी प्रश्न विचारला की तुला कुठे गायला आवडतं. एकदा पुलंच्यावर मी फिल्म केली आहे त्यात ते म्हणालेत, मी एकदा बेगम अख्तरला विचारलं की तुला भारतामध्ये इतक्या ठिकाणी तू गातेस, तुला सगळ्यात जास्त कुठं आवडतं. ते म्हणलं मला पुण्यात आवडतं. ते म्हणलं काहीतरी काय, तुझं उर्दू जे असतं ओजम असं जे गाणं, तुझ्या गझल्स आहेत सगळ्या, ते आता इथं पुण्यातल्या लोकांना कुठे उर्दू गझल जो करतात नाही म्हणते, ते नाही महत्वाचं. शब्द तर मी बोलता सांगते, पण गाणं नावाची गोष्ट असते. गाण्यातला सूर काय आहे आणि गाण्याची जी मजा आहे ते फक्त पुढे करायचं. हे बेगम अख्तरने दिलेली पावती आपल्याला. तर असं हे पुणे आहे. याचा अर्थ असा आहे की ते शब्दांच्या पलीकडे आणि वाङ्मयाच्या पलीकडे, साहित्या पलीकडे गेलेलं काहीतरी असतं मन, ते कुठंतरी ना एक पुणेकरांचं आहे.
साध्या शब्दात रसिकता आहे. ती रसिकता असताना आपण इथे जर प्रयत्न करायचा असेल, आणि तुम्ही म्हटलात तसं आता राजकारणी लोकांनी यात काय करावं अशी अपेक्षा संपादकांनी व्यक्त केलेली आहे, आणि ते काही चुकीचं नाही आहे. यामध्ये मला असं वाटतं की जो सांस्कृतिक मंत्री असतो त्यांच्या डोक्यामध्ये हे सगळं केवळ पुढं नाही, महाराष्ट्राचंच एकंदरीत सांस्कृतिक धोरण हे यावं. लोकप्रकार आहेत, कितीतरी लोकप्रकार आहेत, ते जपले पाहिजे. कित्येक वेळचा रेफरन्स येतो. आता उदाहरणार्थ या आपल्या या फिल्म फेस्टिवलमध्ये आता गोंधळ नावाची एक फिल्म आहे. तो गोंधळ या प्रकारामध्ये ती गोष्ट रचली आहे. तुम्हाला ते कसं वाटतं हा विषय वेगळा आहे, पण यातून आता घाशीराम कोतवाल उदाहरण आहे. ते अनेक लोकप्रकारामधून तेंडुलकरने ते नाटक लिहिलं आहे. पण आमची मुलं तिथे त्या लोकप्रकारात आहेत हे जसं कर्नाटकात कळतं यक्षगानामधून, किंवा केरळमध्ये कळतं सगळ्या त्यांच्या सगळ्या लोककला प्रकार मुखवटे वगैरे त्यांचे आहेत, तसं खरं आपल्याकडे आपण फार जपणं करत नाही. ते फार मोठं काम आहे. पण पुण्याला आपण जर अकादमी मुलांना एक खूप छान एक स्थळ होईल, आणि फक्त ते 35-40 वर्षांच्या लोकांना परवानगी देऊच ना, येऊ दे त्यांना रसिक म्हणून. पण क्रिएटिव्ह काय करायचं असेल तर जस्ट म्हणजे तुम्ही इन्स्पायर्ड लोकांना, फक्त यंग लोकांना करा, मुला मुलींना, त्यातून काहीतरी चांगलं निघेल असं मला वाटतं. पुण्याची आत्ताची ती गरज आहे. अर्थात आता पुणे फेस्टिवलला येऊच आहेत आपण, म्हणजे या अनुषंगाने आपल्याला आपण तिथेच आहे. हा, तर त्याच्या आधी जस्ट एक तुम्ही आता जसं म्हणलात की लोकाश्रयावर बऱ्यापैकी नाटक तगून आहे असं साधारण दिसतं आहे. राजाश्रयाचा एकच मुद्दा येतो, तो म्हणजे थिएटर्स उपलब्ध होणं, थिएटर्स कमी दरामध्ये उपलब्ध होणं. ती सोय एक महापालिकेने करणं अपेक्षित असतं. पुण्याच्या परिसरात आता 3, 4, 5 वेगवेगळ्या परिसरात आहेत, अजूनही काही काम होत आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन असं कधी अलीकडच्या काळात जाणवतंय का की राजकारण्यांमध्ये सुद्धा एखादे रसिक राजकारणी असतात, होते यापूर्वी, त्यांनीही रसिकतेने राजाश्रय यापूर्वीच्या सगळ्या घडामोडींना नाट्य क्षेत्रातल्या असेल, सिनेमा क्षेत्रातल्या असेल दिलेला आहे. आता सध्या त्याची वानवा जाणवते का असा मला आता मी जो काळ बघितला आहे त्या काळामध्ये मी यशवंतराव चव्हाणांना अगदी जवळून असं फार बघितलेलं नाही. तो काळ माझं मी मेडिकल कॉलेज असताना ते मुख्यमंत्री वगैरे झालेले आहेत, पण तो त्यांची रसिकता जी होती ना ती म्हणजे पलीकडे आहे. म्हणजे मला आठवतं की ते गेले त्यावेळेला त्यांच्या बँकेमध्ये 2-2.5 लाख रुपये होते फक्त. उपपंतप्रधान होते, आणि एकही खातं केंद्रीय सरकारचं असं नाही की जे त्यांनी भूषवलं नाही. पण त्यांच्या लायब्ररीमध्ये 70,000 पुस्तकं होती. म्हणजे आता हे म्हणजे तुम्ही ऐकल्यानंतर रेअर व्हाल. मी सतीश शाळेकर, मोहन वगैरे आम्ही दिल्लीत होतो. तर श्रीधर म्हटलं की चला जरा साहेब आहेत जरा भेटूया. थोडा एवढं मोठं माणूस, आणि त्याला म्हणलं चला चला चला. आम्ही आलो, सगळे आलो. ते म्हणाले की छान, कसं काय घाशीरामचा प्रयोग आहे का? हो हो छान. आणि एकदम अरे 1 मिनिट म्हणून आत गेले आणि म्हणाले अरे तुम्हाला माहिती आहे की मी परवा लंडनला होतो, आता मी परवा इक्वसचा प्रयोग बघितला अँथनी शेफरचा. आणि आता इंग्लंड म्हणल्यानंतर त्या जनरेशनला कोण तर बर्नार्ड शॉ, शेक्सपियर वगैरे असं असतं ना. तर यशवंतराव इक्वस बद्दल बोलतायत, जे आत्ताच्या प्रवृत्तीचं लंडनमधल्या सगळ्यात उत्तम चाललेलं नाटक होतं. ते म्हणाले थांबा, पुस्तक पण माझ्याकडे आहे. सतीचं पुस्तक दिले त्यांनी, मी वाचलंय. याच्यात काही मी प्रिन्सिलच्या खुणा केल्यात, ते राहू देते, पण तुम्ही वाचा, तुम्ही वाचेल तर द्या, कारण माझ्या लायब्ररीत ते लागेल, पण तुम्ही ठेवा तुमच्याकडे म्हणून पुस्तक देणे द्या. म्हणजे हे हा प्रसंग कधी सिद्धार्थ घडू शकतो का आता? असा प्रसंग नाही होत. तर असं मी हे महाराष्ट्रापुरतं बोलतोय, बाकीच्या प्रांतात असे विद्वान असतील. आता नरसिंहराव पण फार मोठे विद्वान. प्रश्न असा आहे की परफॉर्मिंग आर्ट्स किंवा या गोष्टीकडे कल, साहित्याकडे कल, कवितेकडे कल, असं नादोमानव सुद्धा असेच एक फाइंडिंग आहे त्या सगळ्या प्रकारामधून. तर मला काय म्हणायचं की याला एक तुम्हाला दृष्टीच लागते, रसिकता लागते. ती नंतर मला शरदरावांच्याकडे दिसते, मला विलासरावांच्याकडे दिसते, किंवा शिंद्यांच्याकडे पण दिसते. ही अशी आहे. आता इव्हन राशी शिलार
आता आपली संस्कृती मंत्री आहेत त्यांच्याकडे खरोखरच आहे. म्हणजे मी बघितलं आशिषशी जे बोलताना मला लक्षात येतं की पूर्णपणे डोळसपणे ते बघतात काय आहे ते, आणि चांगलं बघितलंय बरं का त्यांनी. त्यामुळं हे हो ते चांगलं आहे, ते चांगलं आहे आणि असं. आणि त्यामुळे पुणे फेस्टिवलला पण एक भक्कम पाठिंबा त्यांचा असतो की ते म्हणजे मागच्या याला ते म्हणाले की महाराष्ट्र बघता जो काय प्रकार आहे त्यामुळे महाराष्ट्राचा अधिकृत फेस्टिवल हेच आहे असं मी मानतो. असं त्यांनी जाहीर पण केले आणि ते तसे ते मदत पण करतात. म्हणजे रसिकता नावाची गोष्ट आपण आहे का रसिकता असं नाही होत ना. नाही होत ती लागतेच ती. तुम्ही रसिक आहात. हे बघा कसं असतं हे कुठं कळतं सिद्धार्थ. एखाद्या क्लासिकल मैफलीमध्ये आपण असतो आणि बसतो आपण आपलं लक्ष ठेवायचं कोण काय आहे. मी असं एकदा विलास सर्वांचं मी वाडेकरच्या एका ह्याच्यात बघितलं वाडकरचा तर सुरेश वाडकरच्या एका मैफलीमध्ये अशी सम आली. सम आल्यावर विलास सर्वांनी समेवर हात दिला. हा पहिला मुख्यमंत्री दिसतोय मला हा समेवर हात करतोय. पुन्हा एक जागा आली काही देता नशी आली तिने हाताने केलं आणि पुन्हा समेवर आले. काय बोललो नाही. म्हणजे लातूरला एकदा मी एका फंक्शनला गेलो होतो तर मी म्हटलं की विलासराव तुम्ही समेवर येता वगैरे. अरे म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलं म्हणजे आम्ही जेव्हा इथे शिकायला आलो कॉलेजला इथे पुण्यामध्ये तर आमच्या वडिलांनी शेतकरी मनुष्य त्यांच्या लक्षात पोरं वाया जातील पुण्यात इकडे तिकडे हिंडून म्हणून आम्हाला चक्क गाण्याच्या क्लासला टाकलं. आता गाणं काय मला जमलं नाही जब्बार परंतु मला हार्मोनियममध्ये रस आला. बरं मी कधी बोलत नाही पण तुम्हाला सांगतो एक साधारणपणे 15-20 मला सगळे पाठ आहेत. म्हणजे मी लिपी सकट तुम्हाला सांगू शकतो की बालकांश काय आहे. हे मी थक्कच झालो. म्हणजे सिल्लूक टू मच. तेव्हा भाषण करायचं असताना मला एक मुद्दा मिळाला. म्हटलं की हे राज्य छान चाललंय याचं कारण काय माहिती का तुमचं मुख्यमंत्री ना त्याला ताल आणि सूर कळतो. हो किती कुठं कसं थांबावं विलंबित मध्ये कुठे मध्यम मध्ये असावं आणि कुठे द्रुत एक धोरणं घ्यायची आहेत हे त्या माणसाला कळतं संगीतातलं. हे रेअर आहे. आता तुम्हीच पत्रकार आहात तर तुम्ही ठरवा असं कोणाची लय आणि काय आहे. हे रेअर आहे. नाही पण म्हणजे हे जे आता तुम्ही सांगितलं ना तर तो रसिकतेचा प्रश्न विचारण्याचा शरदरावांचा आहे. शरदरावांच्याकडे ती रसिकता साहित्य ती त्यांचा कल सुद्धा मी बघितलं पुस्तकांचा. कादंबरीमध्ये कथासंग्रहामध्ये फार रस नसतो शरदराव. ते सगळे फिलॉसॉफी पुस्तकं किंवा राज्यशास्त्राची पुस्तकं ती पण त्यांचा विकनेस कुठला आहे माहिती शरद पवारांचा कविता आणि गाणं. कायम तुमच्या गाडीत त्यांच्या बसलात ना तुम्हाला सगळं अगदी पूर्णपणे सगळे क्लासिकल गाणारे म्हणजे अण्णांच्या पासून ते कुमारांच्यापर्यंत सगळं तुम्हाला ते दिसेल. आणि असं माहिती असते ना बोलत नाही ते फार काय ते पण असे बरेच हे आहेत असे लोक असतात. आणि मला असं वाटतं की असं जेव्हा काय असतं तेव्हा ते झिरपतं खाली. अरे इथे मी येतोय आणि हे का नाहीये. अरे मी इथे येतो हे का नाहीये. आणि असं वारंवार मला असं वाटतं की पत्रकारांनी सुद्धा जाणीव करून दिली पाहिजे. हे काय आहे हे काय करताय तुम्ही असं कसं. आणि तुम्ही संगीताच्या भाषेत बोला ना तुमच्या वर्तमानपत्रामध्ये. नाही तुम्हाला लय सापडली सर तुम्ही अजून विलंबित आहात जरा मध्यम तरी घ्या. काय करताय तुम्ही. हाच पुढचं मला याला जोडून विचारायचं होतं की हे थोडंसं रसिकतेचं भान सुटल्याचा परिणाम आजची राजकीय भाषणातली भाषा असेल किंवा एकूण वर्तन असेल त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होतंय असं दिसतं का. म्हणजे तुमचं एक सामान्य व्यक्ती म्हणून मतदार म्हणूनही त्याबद्दलचं सिंहासन सिनेमा आहे ना त्यावेळेला मी बोललो की नाही तुझ्याशी मला माहित नाही पण ज्या वेळेला मंत्रालयात शूटिंगचा भाग होता तर तेंडुलकरांची कल्पना होती की ते मंत्रालय जर सेटिंग बांधते त्या सगळ्या सिनेमाचा बजेट होतो 4 लाख. तर ते सेट कसं करणार त्यातून तुम्ही विधान भवन काय करणार. तेंडुलकर मला म्हणाले एक पत्र घे शरद मुख्यमंत्री आहे तो भेट तरी काय करताय. त्यामुळे सहज मी भेटलोय. आता हे गोष्ट माहिती आहे सगळ्यांना पण आय एम रिपीटिंग.
तर मला कल्पना नाही आहे की आता ज्या सिनेमामध्ये मुख्यमंत्री अर्थमंत्री यांचा झगडा आहे तो विषय घेऊन मी त्यांच्याकडे जातोय. तर मी त्यांना म्हटलं असा असा सिनेमा आहे करतो. हो का, अच्छा, तुम्ही उद्या या म्हणाले, आपण बघू काहीतरी 11 वाजता या. तर त्यांनी चीफ सेक्रेटरीने बोलवलं. तर त्यांच्या मला नाव आता आठवत नाही, पण खूप नाव चांगले होते ते. बसलो आम्ही. जब्बार, मी जो चाहता आहे, मी घाशीराम 2दा बघितलंय, पण हे काय आणलंय, हे मंत्रालयात करायची गोष्ट आहे, हा सिनेमा का चेष्टा करताय का तुम्ही? ते काय झालं? म्हणले शरदराव, याच्यामध्ये चक्क मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांचा सत्तेचा झगडा आहे. तो कुठेही घडू द्या, तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे, तुम्ही कुठेही करा. समोर बजाज भवन आहे, तिथे पण दालनं आहेत, ते एक मुख्यमंत्र्यांचं दालन करा, एक असं दाखवा. कुणाला कळणार? महाराष्ट्रात त्यावेळी विधान भवनमध्ये जायला परवानगीच नव्हती, कोणी जातच नव्हतं. तर कुणाला कळणार आहे हे विधान भवन असेल वगैरे, मंत्रालय असेल वगैरे, सामान्य माणसं येत असतील. असं करा ना, कुठे आम्हाला कुठेही त्रासात टाकताय तुम्ही. सगळं म्हणजे काय झालं काय? म्हणजे तुम्ही सिंहासन वाचली का? तर मी त्यांना म्हटलं, सिंहासन नुसतं नाही, याच्यामध्ये मुंबई दिनांक पण आहे. नाही, मला मान्य आहे, पण मी शेरा दिलाय, चक्क माझा न का र आहे. तुम्ही आता बघा, मुख्यमंत्री आहात. ते म्हणजे चीफ सेक्रेटरी म्हणजे आमचा नकार आहे. नकार आहे, पूर्ण नकार. तर ते म्हणले, पण शेवटी मंत्रालय कोणाचं आहे साहेब? असं शरदरावांनी त्यांना प्रश्न विचारला. थोडं लोकांचं आहे ना, मग हे लोकच आहेत. बरं, हे घाशीराम करू शकतात, तुम्ही दाद देत आहे, सगळ्या प्रवाहाविरुद्ध जाऊन केले आहेत, हे काहीतरी असंच करतील, आणि मग आपण त्याचे पाठ नसणार, आपण फक्त बघे राहणार आणि आपण टीका करत बसणार. वाय नॉट? काय त्यांना म्हणायचं असेल ते म्हणू दे ना, काय होतं त्याच्यात? म्हणजे साहेब, तुम्ही असं नका बोलू, ते वाचा स्क्रिप्ट त्याचं. ते म्हणजे मी नाही वाटलं स्क्रिप्ट, माझा कलावंत म्हणून त्याच्यावर विश्वास आहे. हा मनुष्य जर घाशीराम करत असेल, त्याचं ते अशी पाखरी येते होतं, असं मला वाटतं की काहीतरी भार असणार आहे लोकांना. असं कसं होईल तुम्ही म्हणताय? बरं डॉक्टर, उद्या या, आपण बघू, असं म्हणून सोडून दुसऱ्या दिवशी गेलो. तर गेल्यानंतर एक खाकी त्यांचं टिपिकल पत्र असं वाचा म्हणाले. शुक्रवार दुपारी 2 नंतर रात्री 11 पर्यंत आणि शनिवारी पूर्ण दिवस, रविवार पूर्ण, तसे आठवड्यातून 3 दिवस तुम्हाला शूटिंगला परवानगी दिली. आणि पुढे इतकं धक्कादायक होतं. म्हणजे आता आपण राजकारणी माणसाबद्दल आपण बोलतो. हशू अडवाणी तुम्हाला माहिती आहेत का? म्हटलं हो. तुम्ही ते तुमच्या घाशीरामला आले होते? म्हटलं हो. त्यांचा बंगला दिवसभर फक्त कार्यालय असतो, त्यानंतर ते रात्री उल्हासनगरला राहतात. तर त्याने मी बोललो, 1 मिनिट थांबा हशू, अरे जब्बार पटेल ही, अरे भाई बात करनी है क्या? तो हशू ने, अरे वो आ गए क्या उधर, वो घाशीराम वाला? अच्छा अच्छा, अरे वो क्या, वो तुमको बंगला चाहिए ना? अच्छा चलो. जनसंघाचे त्यावेळचे ते आमदार आहेत, मंत्री होते. ते म्हणाले, किल्ली असते, कुक असतो, तुला काय खायचं वगैरे काय? म्हटलं, हशूजी 40 लोग होते, सब खाना हमारा हम लाएंगे. अच्छा ठीक है, अभी क्या, एक 15-20 दिन या बघा ले लो आप. तो जो सुपारी कातऱ्याचा जो याच्यावर बसलेले असतात झोपाळ्यावर, तो त्या बंगल्यातला हशू म्हणायचा. मग त्यावेळेला शिंदे पण कुठेतरी परदेशी जाणार होते 8-10 दिवस. तर त्यांचा बंगला आहे, तो तुम्ही घ्या, असं कर. त्यांनी 4-5 बंगल्यांच्या ओळखी करून दिल्या सगळ्या. म्हणजे हे माझ्याकडे नाही आहे विधान भवन, कारण ते राष्ट्रपतींची परवानगी लागते. जे मी पुढे BJ मेडिकल कॉलेजच्या आमच्या हॉलमध्ये केले. इट इज एक्झॅक्टली लाईक छोटं एक मिनी, पण सिनेमाला ते कळलंच नाही कोणाला. त्यांना सगळ्यांना वाटलं मी विधानसभेतच केलंय ते, कारण त्याच्यावरती गडबडची झाली होती. सिनेमा पाहिल्यानंतर एक अतिशय उत्साही मंत्री होते, आमदार त्यांचे, त्यांनी शरदरावांचा हक्कबक्का आणला. हे काय शरदराव, तुम्ही आमची परवानगी नाही घेतली, तुम्ही चक्क विधानसभा त्याला शूटिंगला दिला. तर गुलाबराव, तुम्ही त्यावेळी गुलाबराव, की तुम्ही हे बघितलंय का, त्याच्यातली वरची बाल्कनी पाहिली का तुम्ही? आपल्याकडे वेगळे आहेत, त्यांच्याकडे वेगळे. ती दलित पॅन्थरची पोरं जी पत्रकं खाली टाकतात, ते त्यांच्या मेडिकलमधला हॉल आहे. त्या हॉलचं नाव महात्मा गांधी हॉल आहे. तर तिथे शूटिंग केलंय त्यांनी. असं ते घडून जातं. त्यामुळे मला काय वाटतं की तुम्ही किती आतमध्ये लागतं. मला आणखीन केवळ एखाद्या माणसाला आपण पूर्णपणे कसं कवटाळतो तसा भाग नाही आहे.
शेवटी कलावंताला ना, तुम्ही मला मदत केली सिद्धार्थ गडकर म्हणजे काय केली हे मला सुद्धा वाटलं पाहिजे हो. हो आम्ही ते करू. अरे नाही बाबा, मला माहिती आहे, एक तर पुण्यातले त्यांनी सिद्धार्थ केळकर तेवढं आम्ही करू. अरे कळलं मला, आम्ही करू. तर काय असतं ते. पण सिद्धार्थ केळकरकडे आणखी असं नाही डॉक्टर. आपण बघा, एक आठवड्यावर बघा तरी तुम्ही काय होतंय. मग आम्ही येतो सिद्धार्थ कसं काय हे सगळं जमवलं, पुण्यावर केवढं प्रेम लोकसत्ताचं असं जे आहे ना ते तसं आहे ते. तर ते होतं हे असं असतं. आता असं आहे की याच्यापर्यंतच्या प्रश्नाला आंबेडकरच्या वेळेला पार्लमेंटचा प्रश्न आला. तर सगळ्यांनी छे पार्लमेंट शूटिंगला नाही मिळणार. अटलजी होते, त्यानंतर आमचे चव्हाण साहेब होते सिनियर, जॉर्ज होते. ते म्हणजे छे हे सिनेमा हॉल जगह में नो एंट्रेंस यार. तुम्हाला माहिती आहे अटल जी म्हणाले मेरी समझ में नहीं आ रहा है. अरे जिनके संविधान से ये पार्लियामेंट चलता है उस आदमी पे फिल्म बन रही है, हम उनको ना क्यों बोल रहे हैं. तो जॉर्ज म्हणाला नाही वो काय फिल्म आहे, काय कोणाला माहिती काय असणार आहे, असं कशाला. तो स्किप देखो. वो खाली पार्लियामेंट की बात कर रहे हैं ना, तो वैसे कुछ रिस्पॉन्सिबिलिटी होगी तो देखो आप. तरी काय करावं डोक्यात ना. त्यामुळे याच्या पुढे मग अनेक पंतप्रधान झाले, त्यांच्यावर पण होईल काहीतरी. मैं आपको उपाय बता देता हूँ. संविधान कितने लोगों ने लिखा है, एक ही है ना. हु इज द फादर ऑफ संविधान, अम्बेडकर. तो फिल्म एक ही बनेगी ना. अरे प्राइम मिनिस्टर बहुत हो गए होंगे, उनको क्यों करें. ये सिर्फ संविधान से संबंधित जो बाबा साहेब अम्बेडकर है, जिनके हर शब्द से ये चलता है पार्लियामेंट, उनको दीजिए. वही कॉल अपवाद कर दीजिए. ही त्यांची आयडिया. आणि म्हणून अपवादात्मक आम्हाला करायला. आय हॅव शॉट इन पार्लमेंट. आंबेडकर ही मी राज्यसभेच्या आतमध्ये पण फॉर्म दिले. आणि पूर्वी ते त्यांचा सेंट्रल हॉल होतो पहा, कधी गेला असेल ते सेंट्रल हॉलमध्ये मी मुख्य त्यावेळेच होतं ना ते, तेव्हा ते पंख्याशी उठे जातात तिथे पण शूट केले. तर हे कसं आहे माहिती आहे की तुम्ही हाऊ मच यू अलाऊ की तुमच्या धोरणामध्ये, इथल्या परराष्ट्रीय धोरणामध्ये किंवा कुठे काही जमत नसेल ना, तिथे कुठल्याही कलाना मला असं वाटतं तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. ही राज्यकर्त्यांच्याकडून माझी मिनिमम अपेक्षा आहे. काय तुम्ही कुठल्याही विचारधारेत आहात काय, आता कुठे प्रश्न येतो कलावंताला कसले विचार. ते सगळे विचार मानवतेवर असतात. तर त्या मानवतेला तुम्ही जर राईट म्हटला, लेफ्ट म्हटला, तो तुमचा प्रश्न आहे हो. कलावंतात तो थोडाच प्रश्न आहे. जिथे त्याला कारुण्य दिसतं तो बोलणार. मग तो राजकीय उजव्या विचाराचे कारुण्य असेल तर डावा असेल ते तुम्ही ठरवा. पण हे आहे, त्यामुळे तुम्ही म्हटलं तसं हे येतं. त्यामुळे आम्हाला हे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला इतक्या वर्षाचं जे सहाय्य, आता 24 वर्ष झालं, याच्यामध्ये कायमच पाठबळ राहिलं, कायम पाठबळ. आणि त्याच्यामध्ये रक्कम दादानी विधानसभेमध्ये जाहीर केलं की या पुण्याच्या फेस्टिवलला पैसे कमी पडत आहेत, 50 लाखच आहेत. ते त्यांची मागणी 4 कोटीची आहे. विधानसभेत जाहीर केलं दादानी की यांना यापुढे 4 कोटी मिळते. आणि त्या लोकांनी फॉलो केलंय. गेली जवळजवळ 6वं वर्ष आहे त्याचं हे केलंय. तर हे असं असतं आणि त्याला कोणी विरोध केला नाही. त्या मुख्यमंत्र्यांनी आत्ता पण देवेंद्र फडणवीस पण ते पण आले फंक्शनला. सगळ्यांना काय आवडतं माहितीये सिद्धार्थ, आपण ज्या लोकांचा सन्मान करतो ना ते लोकांना अतिशय आवडतं. आपण ओपनिंगला आपण गाजलेली माणसं आलेली आहेत कोणीतरी आणि त्यांनी उद्घाटन केलं वगैरे, यात कायमच आपण त्या क्षेत्रातली ज्यांनी नाव केलंय त्याच्यामध्ये अशा लोकांना आपण त्यांच्या योगदानाबद्दल आपण त्यांचं सेल. आता अगदी पहिल्या वर्षी दिलीप कुमार, मृणाल सेन, दुसऱ्या वर्षी लताबाई आणि देवानंद, असं करत 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 आत्तापर्यंत आपण आलेलो. आणि आता विश्वजित या वर्षी आहेत 20 साल बाजूला. त्यानंतर आशा काळे मराठीतल्या, आणि फरीदा जलाल, हे लहानपणापासून ज्या मुलींनी काम केले ते आता भूमिकामध्ये केले. आराधनामधलं गाणं एक भयंकर राजेश खन्नावरतोवर प्रचंड गाजले. आणि अमर हल्दीपूर आमचे व्हायलिन वादक आहेत. परवा त्यांनी त्याचं CV पाठवलंय. आय वॉज सरप्राईज
16,000 गाण्यांच्या मध्ये भारतीय संगीतातल्या अमरनी व्हायलिन वाजवलंय. 600 सिनेमांना त्यांनी गाण्यांचं संचलन केलंय ऑर्केस्ट्रेशन. त्यात बरेच जयदिरी त्यांचंच आहे, उमरडा त्याचा आहे, आणि स्वतंत्रपणे त्यांनी संगीत दिग्दर्शन आंबेडकर फिल्मचं केलं. बुद्धम शरणम गच्छामी जे आंबेडकरांच्या काळामध्ये मास्टर किशोरवाने रचलेलं होतं, तो भूपरागात त्यांनी केलं होतं. ते आता याच्यामध्ये त्यांनी एक वेगळा राग घेऊन त्याला एक कोरल स्वरूपात ते केलंय. आणि आता जवळजवळ जी आपली आंबेडकरांचे सोहळे वगैरे होतात त्या ठिकाणी आवर्जून हेच दाखवलं जातं, त्रिशरण ते वाजवलं जातं. आणि ते विनोदनी गायले, विनोद राठोड ते खूप गाजतात आहे असा याचाही एक सत्कार आहे या ठिकाणी. आणि SD बर्मन अवॉर्ड आलं. भारतात एकमेव आपलं फेस्टिवल आहे की संगीताला अवॉर्ड आहे. तुला माहिती आहे की कुठेही नाही आहे संगीताला वेगळं. आपण SD बर्मनची जन्मशताब्दी त्या वर्षी सुरुवात केलं आणि पहिल्या खय्याम होते, त्यांना पहिलं दिलं. नंतर पॅरेललजी नाव हरिप्रसाद चौरासिया आणि शिवकुमार, हे छानच आहे शिवकुमारांचं, ते सगळ्यांचं. म्हणजे आता म्हणजे बाळासाहेबांना दिले आपण, मंगेशकरांना, तर यावर्षी आता आपण अमृतला देतो, अमरादीपूरला. तर असा हा भाग आहे. जवळजवळ आपण 200 सिनेमे दाखवतो. मध्यंतरी काळ असा होता की जवळजवळ 2,000-2,500 सिनेमे यायचे आणि जूनपासून हे सगळं तपासायचं व्हायचं. आता तो इतका वाढला कारभार की आता 5 लोकांच्या मध्ये ते एप्रिलपासून ते जानेवारीपर्यंत 2,500मधून 14 फक्त सिनेमे कॉम्पिटिशन निवडायचे आणि उरलेले सिनेमे ग्लोबलमध्ये नॉन कॉम्पिटिशनला. मग आम्ही असं ठरवलं की अगदी ज्या ठिकाणी सर्वमान्यता असे जे सिनेमे असतील ते मी घ्या. तो आता आकडा आम्ही आता 1000 आणलाय. त्या 1000मधून आता यावर्षी आपण जवळजवळ 105 जागतिक सिनेमे आहेत. मराठीतले 50-60 मधून आपण 7 सिनेमे निवडतो आणि 5 नॉन कॉम्पिटिशनमधले आहेत. काही डॉक्युमेंटरीज आपण यावर्षी आणल्या. तर डॉक्युमेंटरी हा प्रकार आता खूप झाला आहे. एक आता कान किंवा व्हेनिसला अशी आता मान्यता सुरू झाली आहे की जसं फिक्शनला अवॉर्ड असतं तसं त्यांनी डॉक्युमेंटरीला इक्वल आणलं. मध्ये कान फिल्म फेस्टिवलमध्ये तर डॉक्युमेंटरीला पहिलं प्राईज मिळालं दॅन फिक्शन. तर आपण काय अजून जो निर्णय घेतला नाही, कारण तेवढ्या पद्धतीने आपल्याकडे डॉक्युमेंटरीज त्या मातबर पद्धतीने आंतरराष्ट्रीय दर्जावर अशा फार मोठ्या संख्येने नाही आहेत, त्यामुळे ते आपण करत नाही. पण यावर्षी ते आहे. आणि आता सुद्धा हे जे 7 मराठी सिनेमे आहेत तितके विषय वेगळे येतात, ते वेगळे आहेत. ते काही आदिवासी भागातले आहेत, काही मध्यम वर्गातले आहेत, काही ग्रामीण राजकारणातले आहेत. हे सगळ्यात वेगळ्यामधून कुठंतरी ना एक वेगळे प्रश्न उभे करणारे सिनेमे आहेत ते आहेत. आम्ही इनफॅक्ट एक वर्कशॉप म्हणून त्या 7 लोकांना एकत्र आणले की तुम्ही आता कॉम्पिटिशनला आलात पण पुढे काय आहे तुमचं, कारण मराठी तर पुढे काय होणार हा विषय आहे, तर त्यामध्ये पुढे येतील. तर दादासाहेब चित्रनगरीमध्ये जे हे सगळं हाताळतात त्यांना बोलवलं आहे आम्ही. त्यानंतर सायबेरियामधला एक गोरांग नावाचा एक मनुष्य आहे. त्याची मला एक सहज असं लक्षात आलं की मला केव्हा तरी एकदा युरोपला असताना आपल्या मराठी सिनेमाला किंवा प्रत्येक सिनेमाला जो प्रश्न पडतो की आम्ही काय बघतो की आता समजा मला रिलीज करायचे ऑगस्टमध्ये, तर PVRमध्ये जाऊन आम्ही विचारतो बाबा आसपास कुठले सिनेमे आहेत. त्यांनी सांगितलं की साऊथमधले 2 असे सिनेमे आहेत, अल्लू अर्जुन किंवा NTR ज्युनियर वगैरे. सगळे मराठी लोक तिकडे फिरकतच नाहीत, म्हणजे गेले ना 2 आठवडे, मराठीला कोण बघणार तिथे. तसा प्रश्न मला तिथे गेल्यानंतर जाणवला. युल बी सरप्राईज, सगळ्या युरोपियन सिनेमांना या मार्वेल सिनेमे असतात ना सगळे, सुपरमॅन पासून सगळे, त्यांची प्रचंड भीती असते. ज्या वेळेला बाजारामध्ये अमेरिकन मोठा सिनेमा यायचा आहे, अगदी फ्रान्सचा असेल, जर्मनीचा असेल, हे सिनेमे सगळे असे संकोचून खाली येतात. काय होता प्रश्न, तुम्ही काय करता, म्हणून त्याला आम्ही बोलवलं. तो बोलणार आहे याच्यावर, हाऊ वी फेस द इंट्रुजन ऑफ अमेरिकन सिनेमा इंटू वर्ल्ड सिनेमा. फार महत्त्वाचा विषय. त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं का, की आपण चित्रपटगृहांशी काही वेगळं बोलतो का. त्यांच्याकडे वेगळ्या मुवमेंट आहेत, त्यांच्याकडे आर्ट हाऊस नावाची मुवमेंट आहे, आपल्याकडे ती अजिबात नाही. थोडीशी कलकत्त्यात आहे, कारण त्याला कॉम्प्लेक्स लागतो. मी ज्या कॉम्प्लेक्सचा विचार केला ना, कलकत्त्याला नंदन नावतो, मी गेला असाल तर नंदन नावाचा एक कॉम्प्लेक्स आहे. त्या नंदनमध्ये 6 थिएटर्स आहेत.
आणि जेव्हा काही सिनेमाचे आहेत ते सिनेमाच्या साठी डिवोटेड 2 आहेत, बाकी नाटकाचे आहेत. नवीन नाट्यमंदिर पण तिथे पण आहे. नाटक असतं इतर वेळेला सगळी सिनेमाची सगळी इक्विपमेंट लावली गेलेली आहे. त्यावेळेला ते केलं जातं. ऑडियन्सचा पाय सगळे वेगळं बघायचं आहे ना, आपण नंदनमध्ये जाऊया. तसंच पोलंदच्या अकादमीमध्ये असं आहे मुंबईला. ते आपण अजून तेवढं प्रस्थापित केलं नाही आहे. ते करायला पाहिजे. मी जे म्हणतो ना कॉम्प्लेक्सिटी आम्हाला पाहिजे. अरे आज काय आहे तर पुणेकरांनी बघितलं पाहिजे. अरे एक नवीन काहीतरी प्रयोग नाटक आलेलं आहे. चला त्या कला अकादमीला. एक नवीन मराठी सिनेमा आलाय. तो तिथे लावलाय त्यांनी. चला बघायला. का आज गाणं आहे कुणाचं तरी. अभ्यंकरचं गाणं आहे संजीवचं. तिकडे आहे चला. असं वातावरण करणारे आपल्याकडे वास्तूच नाहीये पुण्यात. आणि वी लॅक इट. हे कुठेतरी यावं राजकारणाच्या मनामध्ये. आता मी शिरानीशी बोलणार आहे, दादांशी पण बोलणार आहे. दादा खूप उत्साही असतात त्या सगळ्या गोष्टीमध्ये. अजित दादा काय मग चला बसून करूया आपण ते. त्यामुळे आता एक असे प्रश्न काही आहेत. तुम्ही विचारला प्रश्न आणखीन काय व्हायला पाहिजे त्याचा तो एक भाग आहे. आणि क्लासिकल इंडियन म्युझिक बद्दल प्रश्नच नाही म्हणजे स्वाईगंधर्व. पण मला असं वाटतं संगीत आहे ना, जसं शास्त्रीय संगीत आहे तसं पाश्चात्य संगीताचा पण एक प्रचंड प्रभाव सिनेमामुळे असेल तो आलेला आहे. की ब्लूज आहे, रॉक आहे. तर हे आपण बाळेवाडीला इतकं मोठं स्टेडियम आहे. त्या ठिकाणी आपण मोठे रॉक करू शकतो. ते 10,000-12,000 लोक बसू शकतात. असा मोठा एक महोत्सव भारत सरकार करू शकतं किंवा आणखीन कोणी घ्यायचं. अशा एक गोष्टीची गरज आहे. संगीताची ती जाण आपल्या मुलांच्या मध्ये येणं. कारण आज वाद्य संचालन म्हणलं तरी फक्त व्हायलिन, तबला, सारंगी अशा वाद्यावर आता नाही आहे. तर प्रत्येकाला प्रतिरूप आहेत. तबल्याला सुद्धा असतो संबंध बँडचं इतकं प्रतिरूप झालंय की त्या तौफिकनी ते झेंबे नावाच्या प्रकारावरती सगळे ताल आणलेले आहेत. आणि हे सगळे वापरले जातात. आमच्या मुलांना पुण्यातल्या हे सगळं कळायला पाहिजे हो. याचे क्लासेस होतात का नाही ते काय आहे. इतकी गरज आहे आत्ता करायला. राजकारण करा तुम्ही. तुम्हाला काय किती पक्ष करायचे ते करा. आम्हाला आमची वाद्य तेवढीच आहेत तुमचे जेवढे पक्ष हे तुम्ही लक्षात घ्या. खरंच आहे. तर त्या म्हणजे तालवाद्य म्हटलं तरी 8 पक्ष आहेत ना. 8 पक्ष आहेत 8 प्रमुख वाद्य आहेत तालवाद्य. तंतुवाद्यामध्ये पण 8 वाद्य आहेत. तुमचे 8 पक्ष आहेत तिथे तंतुवाद्य 8 आहे. तुम्ही करा तुम्हाला काय करायचं नाही. पण आमची वाद्य बाजू द्या. आम्हाला ते करू द्या. विचार करू द्या. आज कादंबऱ्यांच्या मध्ये अगदी वेगळे प्रकार आहेत. रहस्यकथा आहे, हे आहे, ते आहे. तिथे पण 8-10 प्रकार आहेत. तर तुमचे 8-10 प्रकार आहेत तुम्ही सांभाळा. परंतु इथे तुम्ही एक दृष्टिक्षेप टापा. आणि खरोखरच आता आमचा अनुभव आहे सिद्धार्थ की आमच्या लिस्टमध्ये आत्ता नॉट टू बोस्ट आमची आदिती तुम्हाला सांगू शकेल पण 5,000 ते 6,000 जागतिक आमच्या वितरण संस्था आमच्या यादीत आहेत. युरोपियन देश, अमेरिकन देश, लॅटिन अमेरिकन, एशिया इथल्या सगळ्यातले. आणि आम्ही चांगले सिनेमे कुठले कुणाकडे आहेत हे जे याच्यामध्ये व्यवहार सुरू होतो ना, कमीत कमी पैशात ते सिनेमे आम्हाला 200 व्हायला पाहिजे. हा सगळा विषय इतक्या लोकांच्यावर होतो. म्हणजे 1000 सिनेमे म्हटले तर ते 14 निवडले गेले. ते नेमक्याच्या संस्था इतके भरमसाठ पैसे असतात त्याचे. त्याबद्दल जरा खाली आण. गरीब देश आहे बघा जरा. असा आम्ही एक तो काय म्हणतो विक्टीम कार्ड असतं ते विक्टीम घेतो. पण आपला प्लस पॉईंट काय असतो हे तुम्ही मला विचारा. आम्ही जो बार्गेन करतो ना यातला प्लस पॉईंट आहे हा एक विद्यार्थ्यांचं शहर आहे. वी हॅव 8 युनिव्हर्सिटीज. व्हॉट? यू हॅव 8 युनिव्हर्सिटीज? येस. अँड वी हॅव व्हेरी प्रेस्टिजियस फिल्म इन्स्टिट्यूट हिअर. नॅशनल आर्काईव्ह आमच्याकडे आहे. आणि आणखीन MIT मध्ये फिल्म स्कूल आहे. खूप होतं तिथे. प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये फिल्म स्कूल आणि कम्युनिकेशन आणि मीडिया आहे. त्यामुळे बघणारा प्रेक्षक आहे म्हटल्यानंतर ते पहिल्यांदा म्हणजे गेल्या वर्षीची गंमत अशी आहे की चार्ली चॅप्लिनचा गोल्ड रश हा 4K मध्ये पहिल्यांदा केला गेला. 100 वर्ष झाली त्या सिनेमाला. MK2 नावाच्या कंपनीकडे. तुम्हाला आश्चर्य वाटेल MK2नी पहिली विचारणा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला केली. You are the foremost people here and we want to give you the first premiere to you. गोल्ड रशचा प्रीमियर तुम्ही त्याला आपण E-Squareला इथे केला. सगळ्यांना तुम्हाला बोलवलो आम्ही आणि लोकांनी अक्षरशः एन्जॉय केलं. 100 वर्षापूर्वीचा सिनेमा तो 4K मध्ये. लोक थक्क झाले ते 4K बघताना. आता आपल्या आर्काईव्हमध्ये पण
पुष्कळ 4K मध्ये आता नवीन गोष्टी होतात. यावर्षी पण आपण 4K मधल्या चांगल्या क्लासिक सिनेमे आपण ते घेतलेस. त्यात प्यासासारखा सिनेमा आहे, जो मूळ 35 मध्ये होता पण तो तर रिफोर्ड झालाय, तो रिस्टोर झालाय, तो आहे. 2 के 12 हात अण्णांचा तो आहे. त्यानंतर सगळ्यांचे सिनेमे आहेत. आता विश्वजित इथे येत आहेत म्हणून त्यांचं 20 साल बाद हा पण रिस्टोर झालेला सिनेमा आहे, तो आपण दाखवतो. तर हे गोव्याला माझं एक होतं विनिशक, ते रिस्टोर केले, ते गोव्याला दाखवलं होतं. तर असं आहे आता की रिस्टोर सिनेमा आहेत दाखवतो होतो आपण. त्यानंतर हे वर्कशॉपचं मी बोललो, वर्कशॉप चांगले आहेत. त्यानंतर हे या वर्षाचं विशेष म्हणजे यावेळच्या ऑस्करच्या यादीमध्ये जे सिनेमे आहेत त्यातले 9 सिनेमे आपल्या मध्ये येतात. ऑस्कर निकाल नंतर येईल, पण 9 सिनेमे ऑस्करचे पाठवले गेले अनेक देशांनी. ते 9 सिनेमे आपल्याकडे पुण्यात आत्ता ऑलरेडी आहेत. तर अशी सगळी मोठी संपदा आहे. आता पुणेकरांनी यातून आस्वाद घ्यायचा. तर तुम्हा लोकांचं काम असं आहे की जरा जास्त लोकांच्यापर्यंत कसं तुम्ही पोहोचवण्यासाठी मदत करा, हा भाग. काही प्रश्न असेल तर विचारा ना तुम्ही. आपला तो ह्यांच्याच प्रश्नाला जोडून थोडंसं की मगाशी जो विषय निघाला डॉक्टर, की सांस्कृतिक एक माहोल नसल्यामुळे राज्यकर्त्यांवर तो काही परिणाम होतो का? एक संवेदनशीलता ती कमी पडते का? मग सांस्कृतिक जग जर आजूबाजूला एक प्रगल्भ असेल, समृद्ध असेल आणि त्याचा राजकारण्यांवर परिणाम होत असेल तर ते संवेदनशीलता वाढते त्याच्यामध्ये. तर ती कमी झाली, जास्त झाली, असं काही? सिद्धार्थ याच्यावरती चांगलं उत्तर देऊ शकतील. कारण काय मी सांगतो तो, राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये अनेक स्पंदनं असतात आणि ती बदलतात. प्रत्येक दशकात ती बदलतात. सिंहासनाच्या वेळेला एकच पक्ष होता, त्या पक्षातलं सगळं होतं. मी तुम्हाला सांगितलं की मला माहीत नाही, पण हे मंत्रालयातलं वगैरे सगळं शरदामुळे दिलं त्यावेळेला बरं एक तुम्हाला, अरे आपण हे सगळं देतोय मुख्यमंत्री म्हणून, माझ्याबद्दलचा एक सिनेमा आहे, माझ्या पदाबद्दलचा, काय असेल त्याच्यात, कसं ते व्हेरीफाय करतं, त्याचं उत्तर मला त्या काळात मिळालं. ते त्यांनी मला दिलं पत्र. म्हणलं कुठे चाललात तुम्ही? इथं हॉटेलमध्ये राहत असते दादरला चाललं. ठीक आहे, तुम्ही जेवलात का? म्हटलं नाही. अरे जर त्याला जेवणाची व्यवस्था करा, आम्ही जाणार आहोत. तुम्ही कुठे शिरा? नाही मी त्या दादरकडे चाललोय, तुम्हाला सोडतो जाताना. आता मुख्यमंत्र्यांनी रोज सोडलं म्हणजे फार झालं. मी म्हटलं काहीतरी वेगळा विचार दिसतोय मला त्याच्या. काय बोललो नाही मी, जेवलो, चला म्हणाल. दादर गेलं. मी म्हटलं दादर गेलो? चला हो. आणि आम्ही एअरपोर्टला आलो. आत म्हणजे टर्फवरती गेलो आणि समोर एअर इंडियाचं मोठं विमान उतरलं आणि त्यातून साक्षात त्यावेळेचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण ते उतरले. खाली आले, शोध वगैरे त्यांनी स्वागत केलं. अरे जब्बार, तुम्ही पण आले तर तिकडे एअरपोर्टला? म्हटलं म्हणून मी सहज आलो. साहेब होते बरोबर. अरे वा छान, काय चाललंय, नवीन काहीतरी करताय? म्हटलं चाललंय. गाशीराम त्यांचं अत्यंत आवडतं नाटक. त्यानंतर मग गाडीत बसलो तर शरदचं बसा पुढे, हे सांगण्यासाठी की तुम्हाला एक इनर काय असतं ते बघा. तर मी म्हटलं मी कसं, तुम्ही दोघे जाते आता कुठे? तो एक मुख्यमंत्री आणि एक पंतप्रधान, मी कुठे जाऊन काय करू तिथे? बसाव तुम्ही, बघा आता काय. थोडी नाट्यमत पण याच्यात. बाहेर पडलो आम्ही, थोडंसं बाहेर पडलो की अजून म्हणजे याच्या एअरपोर्टच्या बाहेर पडतोय बांद्राला. शोधर म्हणाले, साहेब जब्बार सिंहासनवर सिनेमा करतोय. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की तुम्ही यशवंतराव चव्हाणांना सांगताय. तर म्हटलं जब्बार तुम्ही सिंहासनवर सिनेमा करताय? हो. अच्छा, मला नाही आवडला तुमचा निर्णय. म्हटलं का? काय आहे त्या कादंबरीमध्ये? नुसतं इकडे काय घडलं तिकडे घडलं, सत्ता कारणाचं. मराठी प्रेक्षकांना मनोरंजन म्हणून काहीतरी लागतं, त्यांना एक काहीतरी आतमध्ये वेदना लागतात कळायला. त्याचं एक शुष्क राजकारण आहे. अरुणचं उत्तम काम असतं, पण हे फार मोठं काम नाही आहे त्याचं साहित्यातलं. यशवंतराव चव्हाण साहेब म्हटलं, मी त्याच्याबरोबर मुंबई दिनांक ही कादंबरी पण जोडलेली, विजय तेंडुलकर. अरे काय सांगताय? मग आधी नाही का सांगायचं? अरे अरुणची सर्वश्रेष्ठ कादंबरी आहे ती आणि ते तुम्ही एकत्र करताय, क्या बात आहे, बेस्ट ऑफ लक, वा वा वा, गो अहेड,
मला फार आवडलंय, फार छान, वा वा वा, सुंदर. हे व्हेरिफिकेशन झालं. आय वॉज लुकिंग ॲट शरदराव. त्यांना एक चेहऱ्यावर त्यांच्या आलं की एक पल्ला तरी व्यवस्थित होता, म्हणजे चुकीचं नव्हतं. आणि त्यानंतर मग पुढे गेलो, माहीमच्या आसपास एकदम यशवंतराव मागे वळले. म्हणजे जब्बार, विधानसभेमध्ये काही सीन असतील ना? हो. एकच फक्त वडिलकीच्या नात्याने काही सांगू, फार कष्टाने आपण स्वातंत्र्य मिळवलं आहे. गांधींनी, नेहरूंनी खूप खूप कष्ट करून स्वातंत्र्य मिळालंय. तुमचा सिनेमा येईल, त्यात विधानसभा असेल, त्यात आमदार काय करत आहेत आत्ताचे, असं चित्रीकरण असणार. तुम्हाला मोकळी काय, एक लक्षात ठेवा, विधानसभामध्ये चार भिंती नाही आहेत. विधानसभा एक अत्यंत सात्विक गोष्ट आहे, सेक्रेट, आणि त्याची एक डिग्निटी असते. जब्बार, ते कसेही वागू देत, पण ती लोकशाहीची डिग्निटी आहे. एक बघा, चित्रीकरण करताना तुमच्या सिनेमात कुठल्याही पद्धतीने ते डिग्निटी हरवतं कामा नये. एवढं मला तुम्हाला वडिलकीचं सांगायचं, बाकी तुम्ही करा. त्यानंतर काहीतरी फिल्म झाली, तर 2-3 महिन्यांनी मला भेटले ते, अरे तुमचा सिनेमा पाहायला मिळतो, छान आहे. आणि आय थिंक मला एक ॲडिशनल काय वाटलं माहिती आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे इथे, की जब्बार, हे लोक तुमचा सिनेमा नावाजतात, तुम्हाला काय वाटतं, काय व्हॉट इज द मर्म काय आहे? तो माहिती आहे, त्या सिनेमामध्ये हे राजकारणाचे जेवढे लोक त्यातले आहेत ना, कुणीही खलनायक नाही आहेत त्या सिनेमात. ते दोघंही मांडतायत. पण तुम्हाला मला जाणवली गोष्ट आहे, जी तुम्हाला मला मार्क द्यायला पाहिजे, किती असहाय्य असतात तो राजकारणातले लोक. ह्या असहाय्यते पोटी ही जी सत्ता आणि जे काही चालतं ना, त्या तुमच्या सिनेमात ते इतकं अंडरलाईन होतं की वाय ही इज डुईंग लाईक दॅट, ही वाय इज डुईंग, त्यात एक व्यथा आहे ना, ती राहते. तुम्हाला असं वाटत असेल सिनेमा का आवडतो लोकांना, केवळ त्याची सत्ता स्पर्धा हा सिनेमा नाही येतो. तो तुमचा बघा आहे, तो केश करताना यातला एक सीन आहे, तो काय आहे, तो साधा माणूस आहे. त्याच्यावर ते निळूफरे सांगतात, कोर्ट राज्य करणाऱ्या याला काय महत्व आहे, तुझ्या आयुष्यात काय फरक पडतोय. केवढं मोठं आहे. एक केश करताना यातला कारगीर सांगतोय की ते आले काय आणि हे आले काय. म्हणजे तुम्ही बघा काय होईल, हा सीन तुम्हाला लोकांना भयंकर आवडेल. हे यशवंतरावांनी फिल्म पाहिलं की तुम्ही ते पाळा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, या सगळी जी रस्तिकेश आहे ना, तुम्ही अंडरलाईन पाहिली, सिद्धार्थ म्हणजे प्रचंड असहाय्यत आहे. ती जाणून घ्या, जगण्याची असहाय्यता आहे. सामान्य माणसांची आहे जगण्याची असहाय्यता, बाजूला सारून आपलं कसं जगायचं याची असहाय्यता पुढे येते. त्यापुढे मग सूड येतो, मग कुठे काही ते बोलतो. सिद्धार्थ म्हणते भाषा येते. पोटतिडकीची गोष्ट ती गरिबाला असते हो. जो सफर झालाय ना त्याला होते. हे सफरही नाही आहेत, असहाय्यता आहे. फरक आहे. असहाय्य असणं सामान्य मनुष्य हा फरक आहे, पण तो कारुण्यापोटीच तो जगतो. हे साहित्याचं आणि कला व्यवहाराचं मूळ असलं पाहिजे की सामान्य मनुष्यामध्ये आदिवासी असू दे नाही तर ग्रामीण बघत आहे, ती केवळ असहाय्यता नाही आहे, त्याच्या आयुष्यात कारुण्य आहे आणि जगायचं आहे त्यांना, एका डिग्निटीने जगायचं आहे. आपण त्याला देतोय का याचं भान असहाय्य असणाऱ्या एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या राजकारणाने कुठल्याही पक्षातल्या हे ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. आणि जर तुम्ही 7 दिवस जर सिनेमे पाहिलेत ना, तुम्हाला असं लक्षात येईल, काय रे बाबा, सगळे विषय माणसांचे विषय, स्त्री पुरुषांचे संबंध विषय. साधा घटस्फोट असेल, इराणियन सिनेमा आहे घटस्फोटवरचा, सेपरेशन नावाचा, खूप कंगोरे दाखवत होतो. त्या राजकारणाचे काही संबंध नाही, माणसामाणसाचे संबंध आहेत. ते कसं होतं, काय होतं, अशा अनेक गोष्टी इथे ज्यांना फिल्म करायच्या आहेत त्यांच्यापुढे जर घटस्फोटाचा प्रश्न असेल तर त्यांना एक वेगळी दृष्टी येते. अरे त्या देशात पण स्त्री आणि पुरुषांचं वेगळं चाललंय काहीतरी, तेही घडते आणि मूलभूत काहीतरी आहेत या गोष्टी, ते काय आहेत या गोष्टी आपल्याकडे येतात. आता याचा सर्व भान असणारे मंत्री, त्यांना याचं कळायचं नाही. पण जो मनुष्य काम करतोय, जे कलावंत नाटकातले आहेत, जे कलावंत सिनेमातले आहेत, यांची कळकळ तरी लक्षात घेतली त्यांनी.
इंटरेस्ट कळतं. लक्षात येईल काय. पण ते आमचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना कळतं, बाकीचे लोक आहेत त्यांना कळतं, असे बरेच लोक आहेत ना. म्हणजे पक्षविरहित जर तुम्ही मला विचाराल माझा अनुभव म्हणून, जसं मी अटलजींचं उदाहरण दिलं, मला असं दिसतं की पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्वकालीन विचार, नाही तर तेंडुलकरांना असं का वाटलं, शरदला विचार, मग कदाचित काय ती निघेल. जेव्हा मी त्या बाहेर पडलो म्हटलं तेंडुलकर तुमचं म्हणणं बरोबर ठरलं. म्हणजे तेंडुलकरांसारखा माणूस तो आजही इतका रिलेव्हंट आहे आता सांगणारा, की राजकारण म्हणजे हे पेशव्यावरचं नाटक आहे, घाशीराम हे असं त्यांच्या डोक्यातलं नाही आहे, म्हणून त्यांनी ते अनऐतिहासिक शब्द वापरलेला आहे. इथे कोणी मुघल राज्य असतं तरी हेच झालं असतं की त्याला एक बाहुलं पाहिजे असतं, एक कोणीतरी घाशीराम वापरायला पाहिजे असतो. त्याचा उपयोग झाला की तो घाशीराम हत्तीच्या पायाखाली घेऊन त्याला मारा. या पलीकडे राणांनी काय केले, आणि हे सगळीकडे झालेलं आहे. त्या काळात तुम्हाला मी सांगितलं की आपल्या गप्पांच्या वेळी माहीत नाही, घाशीराम उद्यान इन स्वीडन, तिथे आम्हाला ती कोर्टाची ऑर्डर होती की तुम्ही सांगा की नाना फडणवीसांचं एक महत्त्व आहे ऐतिहासिक, की असं असं त्यांनी राज्य केलं, सक्सेसफुली केलं, आणि ते असेपर्यंत इंग्रजांचा शिरकाव पुढे झाला नाही, ते सत्य, हे तुम्ही सांगा असं आम्हाला ज्यांनी आमच्या विरुद्ध आंदोलन केलं ते, मग तुम्ही करा घाशीराम अशी. पण तेंडुलकर म्हणजे चालेल का, कारण हे मी आधी नानांचं कर्तृत्व सांगायचं आणि नंतर घाशीराम, ते म्हटलं आम्हाला चालेल, पण नानांचं कर्तृत्व तुला आदरले नाही तर ते करायला हरकत नाही. ठीक आहे, असं केलं. त्या स्वीडनच्या याच्यामध्ये एकदा सगळे स्वीडिश लोक आले, बसले, डच लोक, सॉरी स्वीडिश, डच लोक, हॉलंडमध्ये, स्वीडनला नाही. आणि मग तिथं थिएटरचा डायरेक्टर आहे, त्याला त्या आधी वाचायची कोर्टाची ऑर्डर आहे ना, कारण इथल्या कोर्टाने सांगितलं की प्रयोगाच्या आधी सगळं सांगितलं पाहिजे, म्हणून तरी ते घेतलं. तर डच भाषेत नव्हतं, कारण आमचा दौरा होतो इटली, फ्रान्स, जर्मन, त्या सगळ्या भाषेत पुस्तिका होत्या. डच भाषेत नाही, कारण मोहनला कुणी सांगितलं आगाशानं की डच भाषिक जे लोक आहेत सगळ्यांना इंग्लिश येतं, तर तुम्ही ते डच भाषेत करायची गरज नाही. तो डायरेक्ट म्हणून नो, आमची राजभाषा आहे बाबा, तिथे गोंधळ आहे, राजभाषा, तर आमची राजभाषा आहे, ते आम्हाला त्यात वाचलं पाहिजे राजभाषेमध्ये. मग मोहननी त्याला सांगितलं असं 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 म्हणलं, ओके आय टूक दिस. आणि मग आम्ही बिन सतीश मग साऊंड लेवल बघायला ऑडियन्समध्ये फुल होतो प्रयोग हॉलमधला, तर ॲम्स्टरडॅमला, आणि ते शेवटचं वाक्य बोललो होतो, आणि तो प्रेक्षक असे बघायला लागले सगळे. आणि म्हटलं शेवटचं वाक्य आमचं असं होतं की तोपर्यंत ब्रिटिशांना प्रवेश नव्हता, याच्यावर एवढी रिॲक्शन असे काय देत आहेत. नंतर इंटरव्हलला आमचा एक पोलंडचा मित्र होता आलेला ते नाटक बघायला, थोडं फार द सेम बिगर इज देअर, आय लाईक इट, आणि म्हणाला पण ते शेवटी ते फरी वाक्य कशाला आहे. म्हटलं थॉमस व्हॉट इज फलिश, नो सी युअर डिक्लेरेशन, व्हॉट इज सेड. म्हटलं काय होतं. अरे म्हटलं तो असं म्हटलं की या नाटकाचा कुठल्याही व्यक्तीचा घटनेचा काही संबंध नाही. हे काही वाक्य आम्ही बोललंच नव्हतं. आता नको ते त्यांनी डोक्यात डच लोकांच्या घातलं. डच लोकांना म्हणले इंडियन नाटक आहे आणि इथे येऊन सांगताय की कुठल्याही व्यक्तीचा घटनेचा काही संबंध नाही, म्हणजे काहीतरी असलं पाहिजे. ते शोधायला लागले ना. आता नेमकं काय म्हटलं होतं माहितीये, व्हेरी इंटरेस्टिंग फॉर वन ऑफ एडिटोरियल. तो जो पंतप्रधान होता त्यावेळेचा, त्यांनी आपल्या मित्राला टेलिव्हिजनचा प्रमुख केलं होतं. काही दिवस बरे गेले, नंतर तो घाशीराम सारखा तो उलटायला लागला. पण दोघांचं वॉर सुरू झालं, आणि मग लोकांना दिसायला लागलं की अरे तो टेलिव्हिजनचा प्रमुख आणि आपला पंतप्रधान यांचं वाकडं आहे रे, याच्यावरचं नाटक. आणि जी दाद मिळायला लागली त्या नाटकाला, कमाल झाले. असं हे तेंडुलकरांचं जे लिखाण आहे हे सर्वकालीन. आता कल्पना करा, घाशीराम कोतवाल टू बी रिलेव्हंट इन समवेअर इन हॉलंड, ही कल्पना तेंडुलकरांनी पण केली नसते. इतका एक असा भाग, असे मातबर लेखक लागतात. आणि त्याने काय त्या राजकारणाची कुठे पर्वा केली तरी सगळं लिहिलं. पण तुम्ही म्हटलं तसं राजकारणी लोकांना असं वाटतं मला की कलेची कदर असणारी माणसं असतील ना तर मनाही अडचणी येत, आणि असते अहो प्रत्येक, आणि त्याला जाणीव असते. मंत्रिमंडळात कोणी काय जॉब घ्यायचे तर त्या जॉबला हा मनुष्य चांगला आहे असं मला बोलताना जाणवतं. आता जेव्हा मी आशिष शेलांशी बोलतो तसं लक्ष अत्यंत असेल.
सिनेमाचा गाण्यांचा त्यांना हे आहे सगळं छान असं आहे. त्यामुळे ते आणायला अर्थात एक मनुष्य असा लागतो, त्या गावातला लागतो, धडाडीने तिथलं कला विश्व समृद्ध करायला तिथला एक मनुष्य लोकल लागतो, हे खरं आहे. जस्ट कमिंग बॅक टू पुणे फेस्टिवल, शेवटचाच प्रश्न विचारतो. मी काय बोर करत नाही ना तुम्हाला. तुम्ही आता जे कलकत्त्याच्या नंदनचं उदाहरण दिलं तसं आपल्या इथे बालगंधर्व पाडून त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स सगळ्याचा घाट घातला जात होता, ज्याला प्रामुख्याने लोकसत्ताने विरोध केल्यामुळे ते पुढे बारगळलं. तर मेट्रोचं ते सगळं तिथे बाळा कुठे करणार, तिथे कॉम्प्लेक्स काय जागा एवढं फिरायला जागा नाही आहे तिथे कुठे. हा कुठे पार्किंग कुठे करणार, काय करणार, त्याला मोठी जागा पाहिजे. यू नीड ऍटलीस्ट 10 acres. पुल अकादमीमध्ये पण मधले वाढलेत नुसते, जागा नाही आहे. नाही, त्याचा पुनर्विकासाचा मुद्दा होता तो. पुनर्विकासाचा त्याचा त्या नावाखाली किती शॉपिंग मॉल आणि आणखीन काही काही गोष्टी. ते करू दे, पण दॅट इज नॉट कला अकादमी. मी बोलतोय ना, तरुण पोर येतो त्यांना मोकळीक पाहिजे, सगळं मौक्तिक आहे. अरे काय चाललंय तिकडे, तिकडे असं आहे का नवीन मुलाचं किंवा मुलीचं गाणं चाललंय, अरे चला बसूया तिथे. अरे काय चाललंय, काय घालतात, मारू बॅग घालतात, चला ऐका मारू बॅग. असं एक असं पाहिजे. कसं वाटतं तुला हे, सांग ना, बोल की मोठ्याने. खूप चांगली कल्पना आहे. हा खूप चांगलं. अशा ठिकाणी जायला आवडेल ना. हो, आवडेल आवडेल. तुला कसं वाटतंय, असे कसं असायला हवं. ऍक्च्युली काय पत्रकारांनी त्यांचं मत व्यक्त करू नये असं असतं. कुठे सुधारण्यासाठी, माझ्या बोलण्यावर का सुधारण्यासाठी. या सगळ्या त्याच्या राजकीय बाजूंवर. अरे पण असं तरी म्हटलं ना की जपान पुण्याला असं मांडलं, हो. आणि आम्हाला ते आवडलं. की पुण्यातलं म्हणजे भारतातलं एकमेव फेस्टिवल असं आहे की जिथं फक्त पुण्यातच नाही सिनेमे दाखवते लोक. नागपूर, चंद्रपूर, लातूर असं. आता यावर्षी आपण कदाचित कोल्हापूरला करू पुढच्या वर्षी. Okay. अशी एक होत गोष्टी. म्हणजे ते लोक त्याचं प्रसारण केवळ पुण्यापुरतं नाही, ही विलासरावांची कल्पना होती. जपान आय एग्री, तुमचं इथं तुम्ही करताय, पण अख्ख्या महाराष्ट्राला त्यातून काय मिळतं. महाराष्ट्राचं अधिकृत फेस्टिवल मान्य आहे, पण हे गेलं पाहिजे सगळ्या ठिकाणी, म्हणून आम्ही सुरुवात केलेली आहे. सगळ्या ठिकाणी त्याचं अभिसरण झालेलं आहे. कांनी लक्षात घेतलं की जगात 3 ठिकाणी असं होतं फक्त. एक आपण भारतात पुणे फेस्टिवल, त्यानंतर लंडन फिल्म फेस्टिवल, ते 3 ठिकाणी होतं बरं का. आणि कॉर्लो व्हेरीला 3 ठिकाणी. त्यांनी आम्हाला 3 डिरेक्टर्सना एकत्र बोलवलं कानमध्ये 2 वर्षापूर्वी, आणि त्याच्यावर एक परिसंवाद झाला. हाऊ यू मॅनेज दॅट. या कारण आता डिजिटल युगामध्ये त्या कॉपीज पुढे 35 मिनिट डबे असायचे ना, ते पाठवायचं म्हणजे भयंकर अवघड काम होतं. आता हे तुम्ही काय ऑनलाईन पाठवता, पण ती दाखवायची व्यवस्था लागते तिथे. तो जो आत्ता जो नवीन हे आलेला आहे ना लँग्वेज भाग, तो जो फॉर्म याला मल्टिप्लेक्सचा असतो तो सगळ्यात उच्च आहे, K4चा 4K किंवा निदान 2K. हे त्या गावात असायला लागतं. आता फॉर एक्झाम्पल लातूरला यांचं देशमुखांचा स्वतःच थिएटर आहे PVR. अमित देशमुख अत्यंत रस घेतात त्याच्यामध्ये, आणि त्याने तिघेही सगळे रितेश आणि हे त्यांना भयंकर आवडतं. लातूरला इतका सुंदर फॉलोविंग आहे, ते सगळे छान येतात. नागपूरला पण अशाच पद्धतीने हे सगळे मदत करतात. हो, हे ह्या 24 वर्षाचं एकूण आता फलित काय वाटतं, आणि इथनं पुढे तो कुठे जावा असं एक विजन किंवा एखादं भविष्यातलं त्याचं स्वरूप स्थान कसं असावं तुमच्या मनात आहे. मला 24 वर्षाचा एकूण. असं मला फक्त असं वाटलं की आम्ही कलावंतांच्या जाऊन त्यांना एक स्टिम्युलेशन मिळावं, हे चांगलं झालंय. पण त्यांचा पुढचा जो भाग आहे ना, की त्यांना कुठेतरी कोलॅबोरेशनमध्ये फ्रान्स, जर्मनी किंवा या लोकांच्या मध्ये काहीतरी करायचं आहे, आणि खूप चांगलं फंडिंग असतं बाहेर, चांगलं फंडिंग असतं. ते मिळेल का, यासाठी काय करता येईल हा पुढचा विचार आहे. म्हणजे पिच करायचं, स्क्रिप्ट, स्क्रीन प्ले, आणि त्यातले मातबर कोणी लोक असतील, वितरण करणारे लोक किंवा जे फंडिंग करणारे लोक आहेत, त्यांना ऑनलाईन का असे ना हे द्यावं. अरे हा विषय चांगला आहे, आम्हाला करता येईल. अशी जी 2 देशांना जोडण्याची काही करता आली ती आम्हाला करायची खूप इच्छा आहे. आता एक असं आहे, म्हणजे काही लोकांनी विचारलं की गोव्याला बाजार असतो,
तसं तुम्ही का नाही करत? कानला बाजार आहे, बर्लिनला बाजार आहे. काय होतं की कान हे जे आहे ना, बाजार असला तरी ती जगाची बाजारपेठ. आता आम्ही जातो कानला, सरप्राईज म्हणजे हॉटेलचे हॉटेल बुक असतात तिथं, त्याशिवाय त्यांचे ऑफिसेस असतात. हे एका कुठल्या तरी डिस्ट्रीब्युशन कंपनीकडे समजा फ्रान्सची असेल, फक्त फ्रेंच सिनेमे असतात तसं नाही आहे. त्यांच्याकडे मेक्सिकन सिनेमे असतात, त्यांच्याकडे कोरियन सिनेमे असतात, ते दाखवताना म्हणतात हे सगळे जगाचे अधिकार आमच्याकडे आहेत. तुमच्या फेस्टिवलला पाहिजेत का? म्हणजे तुम्ही आमच्या बार्गेन करा आणि घ्या. अशा आमच्याकडे जवळजवळ 3 ते 4 हजार कंपन्या आहेत आता पिफकडे. आणि आपली जी सिलेक्शन कमिटी आहे 5-7 लोकांची, मराठीलाही सिलेक्शन कमिटी आहे. पण सिलेक्शन मराठीच्या मध्ये जे ज्युरी आहे ती फॉरेनची ज्युरी आहे. तुम्हाला माहिती आहे मराठी ज्युरी नाही. एकमेव फेस्टिवल आहे भारतातलं की जे परदेशी नाही आहेत, मराठी नाही आहेत. ते काय होतं, मराठी सिनेमा आहे कोणतरी मला हा फोन करतो, अहो डॉक्टर असा असा सिनेमा आहे, माझा मित्र आहे तो, बघितलं का तुम्ही? मी तर बघतच नाही. मी खरं सांगू, मी मराठी सिनेमा फेस्टिवलच्या आधी बघत नाही. कारण लोकांना वाटतं की जब्बार फिल्म तो सिनेमा आवडला होता, पण हल्ली काय पद्धत आहे माहिती आहे, एक सिनेमा लागला मराठी, तू येतोच ते बाहेर ते बोर्डला घेऊन उभे असतात, काय वाटलं तुम्हाला, काय वाटलं तुम्हाला? मला काय आता बरं नकार देत नाही, उत्तम आहे, चांगला आहे. आणि नेमकं त्या सिनेमावर पहिलं प्राईज मी आलं. जब्बार पटेल म्हणले होते चांगलं आहे, नकोच ते, माझा रसभंग होईल, मी मुकेन या गोष्टीला, पण एकदा फेस्टिवल झालं की मग मी मराठी सिनेमा बघेन. पण माझ्यावर कुठेही बालंटा नको, आमच्यावर कुणावरच नको. आहे जी सिलेक्शन कमिटी करेल आणि जी ज्युरी करेल ते होईल. आणि ज्युरी खूप शहाणी असतो. एका मध्ये गेल्यावरची सिनेमा मदार असावी, तो त्या कमिटीला आवडलं म्हणजे ही पहिल्या नंबरची फिल्म आहे तुमची. आपण जर बघायला गेलो तर त्याच्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी होत्या, त्या नाही जाणवल्या. ती एक आमची ज्युरी होती, ती कॅमेरामन होती फिनलँडची. ती काय म्हणाली माहिती आहे, डॉक्टर पण या सिनेमाला दिलं पाहिजे. सगळ्यांचं मत झालं की दिस द बेस्ट फिल्म. पण तुम्हाला माहिती आहे का, इफ यू ब्रिंग दिस फिल्म एनीवेअर इन कान, अराउंड एनीवेअर, यू फाइंड देर आर टेक्निकल डिग्स इन देअर. तुम्ही पाहिजे दिलं त्याला 5 लाखाचा अवॉर्ड आहे ना, तो त्या फिल्मचं करेक्शन करेल या पैशात. केवढा कलर करेक्शन त्याला केलं पाहिजे त्याने. आणि तुम्ही बघा ही फिल्म काय दिसते तुम्हाला, सर इतका मोठा फायदा आहे. गोष्टी तुम्ही सुचवू शकत नाही, पण तांत्रिक गोष्टी साऊंड असा आहे, तर साऊंड त्याचा कसा असावा हे ॲडिशन करा. बरं आता गल्लोगल्ली साऊंड करणाऱ्या आपल्याकडे लोक आहेत का? तुम्ही तांत्रिक गोष्ट कुठली सांगा ते होते. तर मग ते 7 सिनेमे दाखवले गेले तरी ते सुधारणा व्हायची असते ना. नाही, त्यातल्या तत्वाला किंवा जे ट्रीटमेंट झाली आहे त्याला काही करता नाही येणार. पण कॅमेरा जो आहे त्यातलं कलर करेक्शन आहे, साऊंडमध्ये काय करायचं आहे, स्पेशल इफेक्टमध्ये काय करायचं हे होऊ शकतं. या गोष्टी त्यातून होतात आणि याचा फार मोठा फायदा होतो. आता बाजारपेठ म्हटल्यानंतर ज्या बाजारपेठेमध्ये येणारे सिनेमे त्यात जे वितरक आहेत ते मुळात असं आहे की पुण्यात ते फ्रेंच वितरक येतील का, जर्मन वितरक येतील का, तो गोव्यात तरी प्रयोग करून बघितलाय. आता त्याचं फळ बघायला पाहिजे, ते लोक येत आहेत वितरक. प्रश्न असा की जे बाजारपेठेमध्ये सिनेमे घालायचे म्हणजे तमिळ तेलुगू हेच सिनेमे असतात, हे सिनेमे कानला जातात मेनली, कारण त्यांना ते हवं असतं. दे आर नॉट इंटरेस्टेड टू कम टू पुणे. त्यामुळे आपली मर्यादा एवढीच आहे की सिनेमा प्रगल्भ कसा होईल. तर हे स्क्रिप्ट आहे, तो पिच कर, ती कंपनी आहे फ्रेंचची, ती देईल काय ना, आणि असे होत आहेत सिनेमे. आपल्याकडचे मराठीमध्ये पण काही सिनेमे असे आहेत की ज्यांना फ्रेंच मदत आहे, असं काही. त्यावेळेला तो कसं होतं माहिती आहे की आय थिंक दिस फिल्म नीड्स अ गुड कॅमेरामन. आमच्याकडे जॅपनीज कॅमेरामॅन, त्याला भारतामध्ये काम करायची खूप इच्छा आहे. पैशाची चिंता करू नका, पण आम्ही त्या ह्याला पाठवू. असे पण कोलॅबोरेशन आहेत आपले. काही फिल्म आपल्याला अशा आहेत आता मराठी ज्यामध्ये परदेशी यांनी कॅमेरामॅननी काम केलं आहे. अशी ही जी देवाणघेवाण आहे ना ती आत्तापर्यंत करू शकली. आणि आपण काही समृद्ध झालो, गव्हर्नमेंटने जरा उदार होऊन आणखीन काही द्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला पुणे बाजार असं करता येईल काय ते बघायला लागेल. आणखीन काय यांना तुम्हाला काही, मी बोर तर केलं नाही ना? नाही. तुला काही प्रश्न बाई स्त्री म्हणून तुला काही प्रश्न? हल्ली हे फार महत्वाचं आहे.
ती एकमेव होती तिथे लोकसत्तेत, तिला विचारलंच नाही तुम्ही. असं नको व्हायला. थोडा वेगळा प्रश्न विचार. हा मग त्यात मी म्हटलं ना, हे बघितलं एक इतका वेळ शांत राहिली आणि आता बाण बाहेर काढलं. बोल. साधा प्रश्न आहे. जेनझी जे आजचा जनरेशन आहे, तर बऱ्याच वेळा तुमचे जे कलाकृती आहे ते अभ्यास म्हणून पाहिले जातात, की एक यंग फिल्म मेकर. म्हणजे 30 मधल्या ना. नाही, तुमच्याही ज्या सिंहासन चित्रपट असो, घाशीराम कोतवाल सारखं नाटक असो, तर ते आम्ही अभ्यास म्हणून बरेच जण तरुण मंडळी पाहत असतो. तर आजकाल पण बरेच असे विषय आहेत जे सामाजिक विषय यंग फिल्म मेकर्स पण मांडत आहेत त्यांच्या कलाकृतीमधून. तर अशी कोणती कलाकृती आहे जी रिसेंट मध्ये तुम्ही यंग फिल्म मेकरची पाहिली आणि तुम्हाला आवडली? मला खूप आहेत अगं जगातल्या. पण खूप आहेत. मराठीमध्ये म्हणजे अगदी मराठीच जाऊ दे, जागतिक सिनेमामध्ये जर आपण विभागणी केली, अमेरिकन सिनेमा, फ्रेंच सिनेमा, जर्मन सिनेमा, कोरियन सिनेमा, लॅटिन अमेरिकन सिनेमा, पोर्तुगालचा सिनेमा, या सगळ्यामध्ये ना 50 ते 60-70 पर्यंत ना असे दिग्दर्शक होऊन गेले, असे सिनेमे झाले की जे मास्टरपीसेस आहेत. यांचा अभ्यास बिल वर्ल्डर समजा घेते, अमेरिकन मनुष्य, अपार्टमेंट सारखी फिल्म केली. तर प्रत्येकाचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. तर यासाठी म्हणून ना एक इथे असणाऱ्या फिल्म स्कूल आहेत ना, त्यांनी अशा वर्कशॉप महिन्यातून एकदा असे करायला पाहिजे, की जेणेकरून त्या सिनेमांची ओळख, त्याची ताकद काय असते ती कळली पाहिजे. आता जेव्हा सिंहासन झाला तेव्हा बऱ्याच लोकांनी मला सांगितलं, तुम्ही कॉस्टा गावराची झी पाहिली आहेत का? झेड नावाची फिल्म आहे झी, ती तिकडच्या प्रेसिडेंटबद्दलची फिल्म आहे. काय लोक ती व्हायलंट आहे थोडी, कारण आपण त्या व्हायलंट जात नाही, म्हणजे खून होणं वगैरे प्रकारात. पण असं काय असतं का? असं अनेक वेळेला कम्पॅरिझन होतात. तर अशा गोष्टी असतात खरं. पण भारतामध्ये सुद्धा कितीतरी सिनेमे असे आहेत की ज्याचा अभ्यास, रेंजचा एक वेगळा अभ्यास. आता ऋत्विक घटक, आपले आता जे मान्यवर आपण ज्यांना सत्कार करणार आहोत त्यामध्ये ऋत्विक घटक आहेत, आणि त्याच्यामध्ये शांताराम बापू आहेत, आणि मुख्य म्हणजे गुरुदत्त आहेत. तर गुरुदत्त या माणसांनी त्या ट्रायोलॉजीमध्ये प्यासा, त्यानंतर कागज के फूल आणि साहेब बी गुलाब या तिन्ही सिनेमाची जी आत्मक्लेश आहे ना गुरुदत्तांचा, वयाच्या 32व्या वर्षी मरण आहे, काय वय नव्हतं गुरुदत्तांचं. पण हे सगळं ट्रॅजिक आहे, हे सगळं त्या सिनेमातून. आणि तो गंमत अशी आहे की ज्यावेळेला बाकी लोक डिस्कवर झालेत भारतातले, गुरुदत्त फार उशिरा डिस्कवर झाले. ऋत्विक घटक इथे आपल्या FTIमध्ये शिक्षक होते, आणि दिले आकाश नीचेवर त्याचे इतके अप्रतिम सिनेमे आहेत, संगीताचा अप्रतिम वापर. म्हणजे ते जेव्हा इथे शिकवायला आले, आता बघा कॉन्ट्रडिक्शन बघणं असतं. रे आणि घटक हे दोन विरुद्ध दिशेचे असे पॉलिटिकल पक्ष असतात विचारधारेचे. पण त्यांचा नागरिक सिनेमा पथेर पंचाच्या आधीच आहे, पण त्या विचाराचं प्रदर्शन झालं नाही, त्यानंतर 20 वर्षांनी आला सिनेमा. त्याच्या आधी पथेर पंचाला आलं आणि तिथे दूरशर नाही. मग त्यामुळे अदुरू गोपालकृष्णन, शहाजी, असे काही लोक आहेत जे फक्त रेंजचे फॉलोअर म्हणून त्या स्कूलला कॉपी करणं नव्हे, एक फॉलोईंग असतं. पण ऋत्विक घटक जे शिकवायला आले तर मणिकौर, कुमार शहानी, हरिहरन एक वेगळी विचारधारा सुरू झाली.